आज आपण खिशी न करता काचासारखे चमकदार आणि पाचपट फुलणाऱ्या अशा रेशनच्या तांदूळापासून बनवलेल्या ह्या पापडांचे 5 प्रकार पाहूया। मस्त चटपटीत चवीचा मसाला पापड। एक वेळा हे पापड बनवून वर्षभर आपल्याला खाता येतात। मग रेसिपीला सुरुवात करूया। तर एवढं मी हे 1 किलो प्रमाणामध्ये रेशनच्या तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्हाला जोही तांदूळ घ्यायचा असेल तो तांदूळ तुम्ही घेऊ शकतात। तर मैत्रिणींनो, हे पीठ कसं घरी तयार करायचं तेही आपण पुढे पाहूया। तर त्याआधी ह्या 1 किलो पिठासाठी पोहे खाण्याच्या चमच्याने मी तुम्हाला सर्व माप दाखवते, सर्व साहित्याचं। तर 2 चमचे हे पांढरे तीळ घालायचे आहे आणि 1 चमचा जिरे टाकते। जिरे असा गच्च भरून घेतलेला आहे चमचा। सपाट घालायचे असले तर 2 चमचे जिरे टाका आणि त्याच चमच्याने मीठ टाकायचं आहे। तर 4 चमचे मीठ टाकायचं आहे आणि जर का तुम्ही मीठ हे ग्रॅमने मोजून टाकत असाल तर 40 ग्रॅम मीठ टाका 1 किलो तांदूळासाठी। त्यानंतर 4 चमचे मीठ टाकून घेतल्यानंतर 2 चमचे आपल्याला पापड खार टाकायचं आहे। तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारचा असतो हा। मिठापेक्षा थोडासा खरखरीत असतो। याला पापड खार असं म्हटलं जाते। असा मोठा खडा असतो, असा फोडला का लगेच त्याचा चुरा होतो। तर हा पापड खार आपल्याला ह्याच पोहे खाण्याच्या चमच्याने मोजून 2 चमचे घालायचा आहे आणि जर का तुम्ही ग्रॅमने मोजून घालत असाल तर 20 ग्रॅम घाला। चमचा टाकलेला आहे आणि दुसरा चमचा थोडासा मी सपाटच भरलेला आहे। अशा प्रकारे जास्तही तुम्ही घालू नका पापड खार, मीठ, जिरे आणि तीळ एवढं हे साहित्य ह्या पिठामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता एवढं हे भांडं भरून पीठ आहे हे बाउल वरून। आता हे पीठ मोठ्या आपल्याला पसरट भांड्यामध्ये काढायचं आहे। तर हे पापड बनवण्याची पद्धत अतिशय सोपी आहे मैत्रिणी। जेवढं पीठ तेवढंच पाणी घेतलेलं आहे सुरुवातीला, त्याच भांड्याने मोजून घेतलं पाणी संपूर्ण या पिठामध्ये टाकायचं आहे। आता हे जे पीठ आहे ना ह्या पाण्यामध्ये आपण मिक्स करून घेऊ। तर मैत्रिणींनो, हे जे पापड आहे ना हे बनवायला अतिशय सोपे आहे। तुम्ही पाहू शकतात जेवढं पीठ तेवढं पाणी घेतलेलं आहे सुरुवातीला, संपूर्ण पाणी हे आपण टाकलेलं आहे आणि तांदूळाच्या पिठामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। तर आता मैत्रिणींनो, हे पापडासाठी लागणारं पीठ तांदूळाचं मी कसं घरी बनवलेलं आहे ते मी तुम्हाला सांगते। रेशनचा तांदूळ घेतला, स्वच्छ 5 ते 6 पाण्याने धुवून घेतला। रेशनचा तांदूळ हा थोडासा काळपट असतो म्हणून स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचा आहे। त्यानंतर सावलीमध्ये कॉटनच्या कापडावरती वाळून घ्यायचा आहे। उन्हामध्ये मात्र टाकायचं नाही वाळण्यासाठी। सावलीमध्येच वाळून घेतला आणि गिरणीतून एकदम बारीक असं पीठ हे दळून आणायचं आहे आणि त्यानंतर त्या पिठाचे पापड मी तुम्हाला करून दाखवत आहे। तुम्ही पाहू शकता हे जे पीठ आहे आपण पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे, घट्टसर वाटत आहे। पुन्हा त्यामध्ये जेवढं पीठ तेवढं पाणी सुरुवातीला आपण घेतलंच होतं। आता 1 ग्लास पाणी घेते आणि संपूर्ण 1 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे। ते पाणी आपण ह्या पिठामध्ये मिक्स करून घेऊ। 1 किलोचं पीठ आहे म्हणून 1 ग्लास पाणी टाकायचं आहे। जर का अर्धा किलोचं पीठ असेल तर अर्धा ग्लास पाणी घेऊ शकतात। तुम्ही म्हणाल एवढं हे पातळसर या पिठाचे पापड कसे येतील बरं? तर हो, खरंच मैत्रिणींनो, ह्या पिठाचे पापड छान येतात। त्यानंतर असं हे पीठ कुकरच्या डब्यामध्ये टाकायचं आहे। कुकरच्या डब्याला तेल किंवा तूप काही लावायची गरज नाही। माझं कुकर हे 9 लिटरचं आहे, त्यामध्ये 3 डबे आहे, तर मी 2च डब्यामध्ये हे पीठ संपूर्ण टाकून घेते। कुकर घेतलेला आहे, कुकरमध्ये ही प्लेट ठेवते, पाणी टाकते। 3 ग्लास पाणी साधारण टाकून घेते खाली। तर सगळ्यात खाली मी खाली डबा ठेवते कुकरचा, म्हणजे पाणी यामध्ये जाणार नाही पिठामध्ये। ह्या डब्यामध्ये तुम्ही बटाटे किंवा काही शिजवायचं असलं तेही टाकून घेऊ शकतात। त्यानंतर तर हे 2 डबे कुकरमध्ये ठेवून घेतलेले आहे। त्यानंतर ह्या डब्यावरती झाकण ठेवायचं आहे। झाकण अशा प्रकारे ठेवायचं आहे का खालचं कुकरचं पाणी किंवा वाफेचं पाणी ह्या पिठामध्ये जाणार नाही। झाकण ठेवून घेतल्यानंतर झाकण लावते कुकरचं आणि हा कुकर गॅसवरती ठेवते। त्यानंतर मीडियम करायची आहे गॅसची फ्लेम आणि 9 ते 10 शिट्या काढून घ्यायच्या आहे मीडियम गॅसवरती। 10 शिट्या निघालेल्या आहे, पूर्ण वाफ सुद्धा निघालेली आहे। त्यानंतर कुकर मी तुम्हाला उघडून दाखवते।
तुम्ही पाहू शकता हे पापडचं पीठ आहे ना अशा प्रकारे शिजलेलं आहे। त्यानंतर हा जो कुकरचा डबा आहे ना, कुकरच्या आतून आपल्याला काढून घ्यायचा आहे। एकच डबा काढायचा आहे, एक डबा कुकरमध्येच राहू देऊ म्हणजे तो जास्त वेळासाठी गरम राहील। ह्या डब्याचे पूर्ण पापड झाल्यानंतर दुसरा डबा आपल्याला काढायचा आहे। तर तुम्ही म्हणाल मैत्रिणींनो हे जर पीठच आहे, पीठ शिजायला एवढा वेळ लागतो का, एवढा 10 शिट्या घ्याव्या लागतात का? पण हो, हे पीठ आपल्याला मस्त असं छान शिजून घ्यायचं आहे। पीठ जर का व्यवस्थित छान शिजलं तरच पापड छान येतात, म्हणजेच पापडाला तळा जात नाही, कुठेही पापड फाटत नाही आणि एक प्रकारे वाढल्यानंतर मस्त अशी चमक दिसते आणि तळल्यानंतरही पापड छानच फुलतो। म्हणून मस्त हे जे पीठ आहे ना आपल्याला शिजून घ्यायचं आहे। 9 ते 10 शिट्या नक्कीच काढा मीडियम गॅसवरती। त्यानंतर हे पीठ असं काढून घेतलेलं आहे। स्वच्छ धुवून घेतलेली प्लास्टिकची पिशवी घेतली, त्या पिशवीमध्ये हे पीठ टाकून घेतलं आणि लाटण्याने 1 ते 1.5 मिनिटापर्यंत अशा प्रकारे हे जे पीठ आहे लाटून घ्यायचं। स्मूथ पीठ आहे ना, असं थोडंसं आपण हे लाटून घेतलं का अतिशय स्मूथपणा येतो या पिठाला। प्लास्टिकची पिशवी घ्यायची नसेल तर ओला करून कापडही घेऊ शकतात। संपूर्ण हे जे पीठ आहे एकदम स्मूथ असं झालेलं आहे। आता या पिठाचे आपल्याला ज्या साईजमध्ये पापड बनवायचे आहे, थोडेसे मोठे, मीडियम किंवा लहान, त्यानुसार उंडे करायचे आहे। अगदी थोडंसं तेल घेतलेलं आहे, आपल्याला जास्त तेलाचा वापर करायचा नाही हे पापड बनवण्यासाठी। हेच पापड काय कोणत्याही वाळवणीच्या पदार्थामध्ये शक्यतो तेलाचा वापर आपल्याला कमीच करायचा असतो। अगदी थोडंसं तेल हाताला लावून घेतलं आणि त्यानंतर आपल्याला जर का एकसारखे असे पापड करायचे असले तर असा चमचा घ्यायचा, हा स्पून घेतलेला आहे, असं स्पून भरून हे पीठ घ्यायचं, म्हणजेच ही खिशी, आणि त्यानंतर हातावरती असं छान गोल करून घ्यायचं। तुम्ही पाहू शकता एकदम पेढ्यासारखं असं हे मिश्रण झालेलं आहे। असेही अगदी भराभर उंडे होत असतात। अशा स्पूनने केले तर एकसारख्या साईजचे हे पापड होतील। स्पूनने करा किंवा स्पून नसेल किंवा स्पूनने करायचे नसतील तर हातानेही घेऊ शकतात। आपण अंदाजाने जरी केले तरी असे छान व्यवस्थित अंदाजाने आपण पीठ हे काढू शकतो आणि एकसारखे पापड असे करू शकतो। तुम्ही पाहू शकतात मी अगदी भराभर असे हातानेच पीठ घेऊन हे उंडे करून घेते। सगळे हे उंडे करून झालेले आहे। यावरती कडक पापड येऊ नये म्हणून प्लास्टिकच्या पिशवीमध्ये हे उंडे ठेवलेले आहे। सुरुवातीला मी पुरी मेकर म्हणजेच पापड बनवण्याच्या मशीनमध्ये मी तुम्हाला पापड हे करून दाखवते। त्यानंतर मग जर का हे मशीन तुमच्याकडे नसेल तर पापड कसा करायचा तेही तुम्हाला दाखवणार आहे। तर ह्या पुरी मेकरमध्ये खाली प्लास्टिकचा छोटासा पेपर ठेवायचा आहे, उंडा ठेवायचा आहे, वरतून प्लास्टिकचा पेपर ठेवायचा आणि दाबून घ्यायचं। असं प्रेस केलं का मस्त असा पापड होत असतो। तर हे जे पापड आहे ना मी तुम्हाला असे मोठे मोठे करून दाखवत आहे, म्हणजे 1 किलोचे पापड आहे, अगदी भरकन हे उरकले जातील म्हणून मी मोठे मोठेच उंडे केलेले आहे आणि मोठे पापड करत आहे। तुम्ही पाहू शकता पुन्हा दाबून घेतलं तर असा मोठा छान पापड होतो। वरचा प्लास्टिक पेपर काढून घेऊ, तुम्हाला मी जवळूनही दाखवते पापड किती मस्त आलेला आहे, एकसारखा असा पातळसर। तर आता हे जे पापड आहे ना मी तुम्हाला घरामध्येच बनवून दाखवणार आहे। पंखा चालू आहे, उन्हात न जाता मस्त घरामध्ये सुद्धा हे पापड वाळून घेऊ शकतात। प्लास्टिक पेपर खाली आथरून घेतलेला आहे, त्यावरती अशा प्रकारे हे पापड आपल्याला टाकायचे आहे। तर आणखी मी तुम्हाला काही पापड करून दाखवते। पुन्हा तशाच प्रकारे प्लास्टिकचा पेपर ठेवायचा, उंडा ठेवायचा आणि वरतून प्लास्टिकचा पेपर ठेवायचा आहे। या प्लास्टिकच्या कागदांना तेल किंवा तूप मी काही लावलेलं नाही, तरी सुद्धा चिटकत नाही। असा थोडासा जाडसर वाटत असेल पापड तर पुन्हा दाबून घ्यायचं, म्हणजे एकसारखा असा छान पातळसर होतो। जर का चिटकत असेल असं तुम्हाला वाटलं तर अगदी थोडंसं तेल तुम्ही प्लास्टिक पेपरला लावून घेऊ शकतात, पण काही लावायची गरज भासत नाही। तुम्ही पाहू शकता दुसराही पापड मस्त छान असा एकसारखा मोठा झालेला आहे। तर आता मैत्रिणींनो तुमच्याकडे जर का हे पुरी मेकर म्हणजे पापड बनवण्याचं मशीन जर का नसेल तर पापड कसे कराल? पोलपाट घेतलेला आहे, पोलपाटावरती प्लास्टिक पेपर ठेवलेला आहे, उंडा ठेवायचा, वरतून प्लास्टिक पेपर ठेवलेला आहे। लाटणं घ्यायचं आणि लाटण्याने लाटून घ्यायचं असं गोल आकारामध्ये। का गोल व्यवस्थित जमत नसेल, थोडासा वाकडा तिकडा होत असेल, त्यावरती सुद्धा उपाय आहे। पूर्ण पापड हा लाटून घेतल्यानंतर हाताने त्याला असं थोडंसं व्यवस्थित गोल आकारामध्ये करून घ्यायचं। ह्या पद्धतीने जर का मशीन नसेल तर अशा प्रकारे करून घ्या।
त्यानंतर वरचा प्लास्टिकचा पेपर आपल्याला काढायचा आहे आणि हा पापड सुद्धा अशाच प्रकारे वाळत घालायचा आहे. तर मैत्रिणींनो, ही पापड बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ जर का आवडला असेल तर नक्कीच आपल्या देवदर्शन किचन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ह्याच पद्धतीने मी पुरी मेकरवरती सगळे पापड हे करून घेतलेले आहे. मस्त असे एकसारखे झालेले आहे. त्यानंतर हे जे पापड आहे आपल्याला वाढून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकतात वाढल्यानंतर अशा प्रकारे होत असतात. तर यामध्ये आपण जिरं घातलेलं आहे, तर जिऱ्यामुळेच पापड हे पिवळे होतात. जर का पांढरे पापड हवे असतील तर जिरे घालू नका, म्हणजे तुम्हाला पांढरे पापड मिळतील. त्यानंतर हे पापड मी तुम्हाला तळून दाखवते. तेलामध्ये पापड हा सोडताच मस्त 3-4 पटीने जरी म्हटलं तरी काही हरकत नाही, एवढा हा पापड फुलत आहे. कढई किती मोठी आहे तरी सुद्धा तळून हा पापड कढई भरून झालेला आहे. तुम्ही पाहू शकतात एकदम कुरकुरीत खुसखुशीत. तर एकच नाही तर सगळेच पापड असे मस्त हे छान फुलत असतात. दिसायला किती छान झालेले आहे, एकदम काचासारखे पारदर्शक असे पापड होत असतात. अतिशय पातळसर पापड हे झालेले आहे. तर अशाच पद्धतीने मी तुम्हाला काही पापड हे तळून दाखवते. आणि तळून तेलकटही होत नाही हा पापड. एकदम काचासारखे पारदर्शक असे हे चविष्ट पापड बनवण्याची पद्धत किती सोपी आहे ना मैत्रिणींनो. नक्कीच करून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच कळवा. तुम्ही पाहू शकतात फक्त मी या ठिकाणी हे 4 पापड तळून घेतलेले आहे, पण किती दिसत आहे ते मस्त असा ताट भरून झालेला आहे हा पापड. मोठाच असा तळून नाही दाखवते, एकदम कुरकुरीत असा हात लावताच लगेच हा तुटत आहे, लगेच चुरा होत आहे. तोंडामध्ये टाकताच लगेच हा विरघळत असतो, एवढा हा पातळसर कुरकुरीत आणि खुसखुशीत पापड होतो. तर अशा प्रकारचे पापड आपण जर का घरात बनवून ठेवले तर वर्षभरासाठी आपल्याला असे तळून खाता येतात. मुलांच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी किंवा मोठ्यांच्याही छोट्या मोठ्या भुकेसाठी किंवा जेवणासोबत अशा प्रकारचे 3-4 पापड आपण तळून घेतले, त्याचे तुकडे करायचे, त्यावरती टमाटर, कोथिंबीर, कांदा, बारीक शेव आणि थोडासा चाट मसाला टाकला का छोट्या मोठ्या भुकेसाठी हे आपल्याला खाता येतं किंवा जेवणासोबतही अशा सोप्या पद्धतीच्या पापडाचा दुसरा प्रकार नक्कीच करून पहा. मग असा हा पापड तेलामध्ये टाकला का 4 पटीने हा पापड फुलतो. तर हे पापड बनवणे अतिशय सोपे आहे. पापड बनवण्यासाठी आपल्याला खिशी करायची गरज नाही, घाटा करायची गरज नाही. तुम्ही नवीन शिकाऊ असाल तरी सुद्धा अगदी परफेक्ट हे पापड बनवू शकाल, एवढी सोपी पद्धत आहे हे पापड बनवण्याची. एकदा बनवून ठेवलेले हे पापड वर्षभरासाठी तुम्ही खाऊ शकतात, अजिबात खराब होत नाही. आणि मस्त असे पांढरे शुभ्र हे पापड बनवण्यासाठी आपल्याला तांदूळ भिजत घालायची गरज नाही. पापड पाहू शकता किती मस्त पातळसर होतात आणि कुठेही तुम्हाला फाटलेला अजिबात हा पापड दिसणार नाही. एकही थेंब तेल न वापरता असे हे मस्त तांदूळाचे पापड आपण केलेले आहे. असे हे पापड एकदा करून ठेवा, वर्षभर खाता येतात. मग रेसिपीला सुरुवात करूया. अशा मस्त पातळसर आणि पारदर्शक पापडासाठी आपल्याला तांदूळाचं पीठ घ्यायचं आहे. तर आता हे पीठ मी घरीच केलेलं आहे. जाड रेशनचा तांदूळ घेतला, स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून घेतला आणि सावलीमध्ये वाळून घेतलेला आहे. त्यानंतर गिरणीमधून अगदी बारीक हे दळून आणायचं आहे पीठ. किंवा घरी करायचं नसेल किंवा वेळ नसेल तर रेडीमेडची तांदूळाची पिठी मिळते ना मार्केटमध्ये, तीही तुम्ही घेऊ शकता हे पापड बनवण्यासाठी. तर घरातील कुठलीही वाटी किंवा कप, ग्लास, एखादी भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्याने अशा प्रकारे दाबूनच घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी मेजरमेंट कपाने हे पीठ भरून घेते. आणि पीठ घेताना आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचं आहे, म्हणजे गिरणीतील काही कचरा किंवा अख्खे तांदूळाचे काही कण्या वगैरे असतात ना, त्या सगळ्या निघतात. अशा प्रकारे पीठ हे घेते आणि चाळून घेत आहे. असं पीठ घट्ट दाबून घेतलं ना, आपण जे पाणी घेणार आहोत त्या पाण्याचा अंदाज अगदी परफेक्ट होतो. म्हणून पीठ कुठल्याही भांड्याने तुम्ही घ्या, काही हरकत नाही, पण घेताना दाबून घ्या आणि असा सपाट करून घ्या. तर ह्या मेजरमेंट कपाने मी साधारण 5 कप पीठ घेतलेलं आहे आणि घेतलेलं पीठ सगळं हे चाळून घेते. बघा असा हा कचरा निघालेला आहे. पीठ जर का नाही चाळलं असतं तर पापड कदाचित बनवताना फाटले असते. आता हे पीठ वजनी प्रमाणामध्ये 1/2 किलो आहे. त्यानंतर पापडासाठी लागणारं आपल्याला साहित्य घ्यायचं आहे. तर पोहे खाण्याचा चमचा आणि या ठिकाणी मी पापड खार घेतलेला आहे. तर असा गच्च भरला तर अर्धा चमचा आहे आणि असा सपाट केला तर सपाट चमचा आहे. तर हा पापड खार थोडासा कमी झाला तर काही हरकत नाही, पण जास्त अजिबात घेऊ नका. जर का जास्त झाला तर पापड हे लाल होतात आणि तडाही जातात. म्हणून अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये घ्या.
त्यानंतर चवीनुसार मीठ घ्यायचं आहे, तर त्या चमचाने असा गच्च भरून मीठ घेतलेला आहे आणि वरती थोडंसं घेते, साधारण 1.5 चमचा मीठ घेतलेला आहे. तर मैत्रिणींनो, आता पापड खार आणि मीठ हे दिसायला जरी सारखे असले तरी सुद्धा यामध्ये फरक असतो. पापड खार असा हा थोडा खरखरीत असतो, तर मीठ असं स्मूथ असते. त्यानंतर आपल्याला तीळ घ्यायची आहे पांढरी, तर त्याच चमचाने 1.5 चमचा तीळ घेते. 1 चमचाही घेऊ शकता, तुमच्या आवडीप्रमाणे तीळ कमी अधिक झाली तर काही हरकत नाही. आता गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे आणि ज्या कपाने आपण पीठ घेतलेलं आहे ना, ज्या वाटीने त्याच भांड्याने पाणी ठेवायचं आहे. तर आपण 5 कप पीठ घेतलेलं होतं, म्हणून 5 कप या पातेल्यामध्ये मी पाणी घेते. 2 कप पाणी टाकलेलं आहे. हा 3रा कप पाणी, 4था कप पाणी आणि हा 5वा कप पाणी. जेवढं पाणी तेवढंच पीठ घ्यायचं आहे. पाणी हे पातेल्यामध्ये टाकलं. गॅस आपल्याला चालू करायचा आहे आणि हे जे साहित्य आपण घेतलेलं आहे, पापड खार, मीठ आणि तीळ, फक्त 3 साहित्य वापरून मी हे तुम्हाला पापड करून दाखवणार आहे. हे साहित्य टाकलं, झाकण ठेवायचं आणि पाण्याला मस्त खळखळून उकळी काढून घ्यायची आहे. आता पाण्याला मस्त उकळी आलेली आहे. त्यानंतर गॅस बंद करते आणि हे जे आपण पीठ मोजून घेतलेलं आहे 5 कप, त्या पिठामध्ये हे पाणी टाकायचं आहे. असं हे अर्धं पाणी टाकलं. आता मिक्स करून घेते. हे पापड बनवायला एवढे सोपे आहे ना मैत्रिणींनो. तुम्ही जर नवीन शिकाऊ असाल किंवा पहिल्यांदा जरी हे पापड तुम्ही करत असाल तरी सुद्धा 100% खात्रीने सांगते, अगदी परफेक्ट हे पापड तुमचे होतील. अशा प्रकारे अगदी थोडं थोडं हे पाणी टाकून घ्यायचं आहे. आपण जे पाणी घेतलेलं आहे ते अगदी परफेक्ट आहे एवढ्या पिठासाठी. तरी सुद्धा आपल्याला माहिती जरी असलं तरी सुद्धा सगळं पाणी हे एकाच वेळेस टाकायचं नाही. तर असं थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करत घ्यायचं आहे. आता हे राहिलेलं सगळं पाणी टाकून घेते आणि मिक्स करून घेते. मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर या पिठावरती झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिटं असं झाकण ठेवून राहू देऊ. 10 मिनिटं झालेले आहे. तर 10 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवते. झाकण काढून घ्यायचं आहे आणि हे पीठ मोठ्या परातीमध्ये घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण हे पीठ मोठ्या भांड्यामध्ये पसरट काढायचं आहे. परात किंवा ताट घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये काढल्यानंतर ग्लास, तांब्या किंवा अशा प्रकारचं मॅचर घ्यायचं आहे आणि त्याच्याने हे पीठ असं रगडून घ्यायचं आहे. पीठ हे गरम आहे, अजून हात लावायचा नाही पिठाला, फक्त मॅचरनेच हे पीठ मी अशा पद्धतीने मॅच करून घेते. असं हे पीठ सगळं मिक्स करून झालेलं आहे. तोपर्यंत पीठ हे गार सुद्धा झालेलं आहे. अगदी हलकंसं हे कोमट आहे. हाताला चटका सोचवेल इतपतच हे गरम आहे. असा कणिक सारखा उंडा करून घेते. त्यानंतर असे छोटे छोटे उंडे करायचे आहे. असा उंडा घेऊन गोल आकार द्यायचा आहे त्याला आणि आतमध्ये असं बोटाने छिद्र करायचं आहे. अशा प्रकारचे हे उंडे केलेले आहे. त्यानंतर इडली पात्र घ्यायचं आहे, तर आत किंवा चाळणीमध्येही ठेवू शकता, पातेल्यामध्ये. त्यावरती हे उंडे ठेवायचे आहे. तर एवढ्या पिठामध्ये 6 उंडे करून घेतले. झाकण ठेवते. गॅसची फ्लेम मोठी आहे आणि 10 मिनिटासाठी वाफ काढून घ्यायची आहे. मस्त शिजू द्यायचं आहे 10 मिनिटं. 10 मिनिटानंतर मी गॅस बंद करून घेतलेला आहे. झाकण काढून तुम्हाला दाखवते. मस्त वाफ भरली गेलेली आहे आणि पीठ सुद्धा शिजलेलं आहे. तर असं हे ताट घ्यायचं आणि ताटामध्ये एखादी कॉटनचा रुमाल ओला करून टाकायचा आहे. पिळून घ्यायचा आणि मग टाकायचा. त्यानंतर असा एक एक उंडा हा घ्यायचा आहे. बाकीचे उंडे हे झाकून ठेवायचे आहे आणि घेतलेला एक उंडा या कापडामध्ये टाकायचा आहे, रुमालामध्ये, आणि असा स्मूथ करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे जर का ग्लासाने केलं तर ग्लासाला चिटकू शकते किंवा मॅचरलाही हे पीठ चिटकू शकते. म्हणून काय करायचं, रुमाल असा पालथा करायचा आणि त्यावरतून हे आपल्याला अशा पद्धतीने चोळायचं आहे. एकदम स्मूथ करून घ्यायचं आहे. बाकीचं पीठ हे झाकूनच ठेवायचं आहे. खाली कडकडीत असं पाणी असल्यामुळे बऱ्याच वेळासाठी हे पीठ गरम राहतं आणि हे जे पापड आहे ना, गरम गरम पिठाचे मस्त असे होतात. म्हणून सगळं पीठ एकच वेळेस काढून ठेवायचं नाही, पीठ हे गार होईल. अशा प्रकारे एक एक हा उंडा काढते आणि असं हे पीठ स्मूथ करून घेते. एकटे असाल तर एक एक उंडा काढा आणि मदतीला कोणी असेल तर मात्र तुम्ही त्यानुसार जास्त उंडे काढून अशा प्रकारे स्मूथ करून घेऊ शकता. साधारण 2 मिनिटासाठी हे असं रगडून घेतलं. त्यानंतर काढते आणि हाताने असं स्मूथ करून घेते. आता मस्त स्मूथ असा हा उंडा झालेला आहे. एक सुद्धा यामध्ये गाठ नाही किंवा अजिबात थोडं सुद्धा पीठ दिसत नाही.
जर का आपण खिशी केली, नवीन शिकाऊ असाल तुम्ही, खिशी प्रत्येकालाही जमत नाही, खिशीमध्ये ह्या गाठी होण्याच्या शक्यता असतात. तर अशी ही खिशी न करता किंवा गाठा न करता अगदी परफेक्ट आणि सोपी पद्धत आहे. आता लाट्या करायच्या आहे, तर ज्या साईजचा तुम्हाला पापड करायचा आहे, थोडासा लहान मोठा त्यानुसार लाट्या करायच्या आहे. आता हे पीठ जर का व्यवस्थित नाही शिजलं तर पापडाला तळा जाऊ शकता. पीठ शिजलेलं आहे व्यवस्थित हे कसं ओळखायचं? तर असा घेतलेला उंडा हातावरती गोल गोल चोळायचा आहे आणि असा दाबून पाहायचा. बघा कुठेही क्रॅक जात नाही, म्हणजे आपलं हे जे पीठ आहे पापडसाठीचं अगदी व्यवस्थित असं शिजलेलं आहे. अगदी पेढ्यासारखं स्मूथ असं हे पीठ झालेलं आहे. अशाच प्रकारे सगळे हे उंडे करून घेते. असे हे उंडे करून ठेवले ना, एकसारखा असा पापड येतो. कुठेही लहान मोठी साईज पापडाची होत नाही. सगळे उंडे हे करून घेतलेले आहे. तर आता मी तुम्हाला पापड करून दाखवते. तर हे पुरी मेकर घेतलेला आहे. असा गोल राऊंड मध्ये प्लास्टिक पेपर आपल्याला कापून घ्यायचा आहे आणि त्यानंतर खाली एक प्लास्टिक पेपर ठेवला, त्यावरती उंडा ठेवायचा आहे, म्हणजेच ही लाटी, आणि वरतून प्लास्टिक पेपर ठेवायचा आहे गोल आपण कापलेला, आणि दाबून प्रेस करून घ्यायचा आहे. असं दाबलं ना, काही सेकंदमध्येच असा हा पापड होतो. आता हा पापड थोडासा मला जाड वाटत आहे, तर फिरून पुन्हा दाबून घेते आणि आता पाहू शकता पापड कसा झाला. मस्त मोठाच असा पापड झालेला आहे एकसारखा असा. पापडावरचा पेपर हा काढून घेतलेला आहे आणि आता पाहू शकता किती पातळसर असा एकसारखा पापड दिसत आहे. मस्तच. पापड वाळवण्यासाठी खाली प्लास्टिक पेपर मोठा आथरून घेतलेला आहे, त्यावरती हे पापड टाकते. तर घरामध्ये सावलीमध्येच आपण हे पापड वाळवू शकतो किंवा उन्हामध्ये सुद्धा टाकू शकता. मी सावलीमध्येच हे पापड वाळवून घेते. कापडावरती टाका किंवा असा एखादी मोठा प्लास्टिक पेपर त्यावरती हे पापड टाकत घ्यायचं आहे. जर का तुमच्याकडे हे पुरी मेकर हे पापड बनवण्याचं मशीन नसेल तर पापड कसा करायचा? तर ताट घ्यायचं आणि ताटावरती किंवा पोलपाटावरती घ्यायचं आहे. खाली प्लास्टिक पेपर, मध्ये उंडा आणि वरतून प्लास्टिक पेपर ठेवला आणि लाटण्याने अशा प्रकारे हा पापड आपल्याला लाटून घ्यायचा आहे. असा जरी लाटून घेतला ना तरी सुद्धा हे पापड आपण मस्त असे लाटून करू शकतो. हा लाटलेला पापड सुद्धा मस्त असा झालेला आहे. वाळत घालतानाही आधीच्या पापडाप्रमाणेच वाळत घालायचा आहे. असा हा पेपर काढून घ्यायचा आहे. पाहू शकता जवळून सुद्धा किती पातळसर आणि मस्त असा हा पापड झालेला आहे लाटून सुद्धा. तुम्ही ह्या पद्धतीने सुद्धा करू शकता जर का पापडचं मशीन म्हणजेच पुरी मेकर तुमच्याकडे नसेल तर. अशाच प्रकारे मी सगळे पापड हे करून घेतलेले आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात मस्त पातळसर आणि एकसारखे एकाच साईजचे असे हे पापड झालेले आहे. आता हे पापड वाळवायचे कसे? असे हे थोडेसे वाढले पापड अर्धवट का असे पालथे करून घ्यायचे आहे. या प्रकारे अशाच प्रकारे सगळे पापड हे उलट करून वाळवून घेतलेले आहे. पापड हे आपल्याला कडकडीत असे वाळवून घ्यायचे आहे. त्यासाठी वाळवणीचा पदार्थ आहे हा. उन्हामध्ये वाळवणे गरजेचं आहे, म्हणून 2 ते 2.5 तासासाठी उन्हामध्ये सुद्धा वाळवून घेतलेले आहे. आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकतात मस्त असे घेमले भरून हे पापड झालेले आहे भरपूर, आणि अगदी काचासारखे पातळसर आणि मस्त पांढरे शुभ्र हे पापड दिसत आहे. अगदी साल पापडीप्रमाणे हे पापड दिसत असतात. आता हे जे पापड आहे ना, मी तुम्हाला तळून आणि भाजूनही दाखवते. असा हा पापड तेलामध्ये टाकला ना मस्त लगेचच फुलतो. पापडाची आधीची साईजही पाहू शकतात आणि तळल्यानंतरची साईजही पाहू शकतात. 3-4 पटीने जरी म्हटलं तरी हरकत नाही, असा हा पापड फुललेला आहे आणि तळल्यानंतर मस्त असा पांढरा शुभ्र हा पापड दिसत असतो. अगदी कढई भरून हा पापड होतो. अशाच प्रकारे मी तुम्हाला काही पापड तळून दाखवते, तर एक नाही तर सगळेच पापड असे मस्त हे तळले जातात. तुम्हाला जर का तेलकट खायचं नसेल तर हे जे पापड आहे ना, हे भाजून सुद्धा खाऊ शकता. अतिशय सोप्या पद्धतीने आणि झटपट असे मस्त हे पापड तुम्ही सुद्धा एक वेळेस नक्कीच करून पहा. आणि पापड बनवण्याची रेसिपी तुम्हाला कुठेतरी आवडलीच तर रेसिपीला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन आहे, ते दाबून ऑलवरती क्लिक करा, म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. तर मंडळी, अशा प्रकारे मी काही पापड हे तळून घेतलेले आहे. एक नाही तर सगळेच पापड असे मस्त हे फुलत असतात. फक्त 5 ते 6 पापडमध्येच एवढे हे पापड दिसत आहे.
मस्त असे मोठेच आणि पांढरे शुभ्र असे पापड झालेले आहे. आता हा जो पापड आहे मी तुम्हाला तोडूनही दाखवते. किती खुसखुशीत झालेले आहे तेही तुम्ही पाहूया. लगेचच होठावरती ठेवताच विरघळणारा असा हा मस्त खुसखुशीत पापड झालेला आहे. सहज हा पापड तुटत असतो आणि चवीला सुद्धा मस्त असा लागतो. आता हे जे पापड आहे ना मी तुम्हाला भाजून सुद्धा दाखवते. तुम्ही हे पापड विस्तवावरती सुद्धा भाजू शकतात, गॅसवरती. पण गॅसवरती पापड भाजल्याने थोडासा तो जळतो आणि गॅसवरती भाजणे हानिकारक आहे. म्हणून मी अशा प्रकारच्या शेगडीचा वापर करून त्यावरती पापड भाजत असते. या शेगडीवरती विस्तवावरती जसे पापड भाजले जातात ना त्या पद्धतीनेच भाजले जातात. उलटपालट करून पापड हा भाजून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकतात मस्त पांढरा शुभ्र हा पापड दिसत आहे भाजलेला सुद्धा. अशाच प्रकारे दुसराही पापड मी तुम्हाला भाजून दाखवते. तर मंडळी, हे पापड तुम्ही तळून खा किंवा भाजून खा, दोघी प्रकारचे पापड हे चवीला अप्रतिमच लागतात. तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा असे सोप्या पद्धतीचे पापड आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच कळवा. मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार. व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आता हे भाजलेले पापड मस्त असे पांढरे शुभ्र तर दिसत अशा चविष्ट आणि खुसखुशीत सुद्धा हे पापडाचा प्रकार तिसरा पाहू. असे हे परफेक्ट चवीचे पापड बनवण्यासाठी आपल्याला 1 किलो तांदूळ लागणार आहे. तर मी हा रेशनचा तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही कोणताही जुना तांदूळ घेऊ शकतात. तांदूळ स्वच्छ आधी निवडून घेतलेला आहे. त्यानंतर या तांदूळामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि हा तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. रेशनचा तांदूळ असल्यामुळे ह्या तांदूळाचं भरपूर असं काळपट पाणी निघत असते. तर 3 ते 4 पाण्याने हा तांदूळ आपल्याला धुवून घ्यायचा आहे. तर ह्या पापडासाठी तुम्ही अख्खा तांदूळही घेऊ शकतात किंवा तांदूळाचा तुकडा म्हणजे तांदूळाची चूर जरी घेतली तरी काही हरकत नाही. 1 किलो घेतलेले तांदूळ स्वच्छ 3 ते 4 पाण्याने हे धुवून घेतलेले आहे. त्यानंतर हे आपल्याला कॉटनच्या कापडावरती तांदूळ सावलीमध्ये वाळून घ्यायचे आहे. पूर्णपणे तांदूळ वाळून झाल्यावरती गिरणीमधून अशा प्रकारे एकदम बारीक ह्या तांदूळाचं पीठ दळून आणलेलं आहे. पीठ हे आपल्याला एकदम बारीकच दळायचं आहे पापडांसाठी. तर अशा प्रकारे हे तांदूळाची पीठ जी लागणार आहे ती तुम्ही घरीही करू शकतात किंवा अजिबात मैत्रिणींनो तुमच्याकडे जर का वेळ नसेल तर जी मार्केटमध्ये तांदूळाची पीठ मिळते रेडीमेड तीही तुम्ही घेऊ शकतात. पीठ तयार झालेलं आहे. तर आपल्याला पापड खार 1 किलो पिठासाठी किती लागणार आहे आणि मीठही किती लागणार आहे तेही अगदी आपण अचूक प्रमाणामध्ये पाहूया. जर का मीठ जास्त झालं तर पापड खारट होतात आणि कमी झालं तर पापड हा फुलत नाही. त्यानुसारच पापड खारही जास्त जर का झाला तर पापड हे लाल होतात. तर अगदी परफेक्ट प्रमाणासाठी आपल्या घरामध्ये जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना त्या चमच्यानेही मी तुम्हाला सांगते आणि या ठिकाणी ग्रॅममध्येही सांगते. असा चमचा घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता एकदम गच्च हा चमचा भरलेला नाही तर असा सपाट घ्यायचा आहे. तर असे हे सपाट चमचे आपल्याला 4 चमचे मीठ टाकायचं आहे. तर 1 चमच्यामध्ये 10 ग्रॅम हे मीठ भरलेलं आहे. तर अशा प्रकारे ग्रॅमने जर का तुम्ही मोजून घ्याल तर 40 ग्रॅम मीठ घ्यायचं आहे 1 किलो तांदूळासाठी. म्हणजे अगदी योग्य प्रमाण हे होईल चवीचं. त्यासोबतच आपल्याला पापड खार घ्यायचं आहे. तर त्याच चमच्याने मी तुम्हाला मोजून दाखवते. पापड खार सुद्धा आपल्याला घेताना अशा प्रकारे सपाट घ्यायचं आहे, गच्च भरून घ्यायचा नाही. असा सपाट करून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे इतपत. तर 2 चमचे पापड खार लागणार आहे. म्हणजेच 10 ग्रॅमचा 1 चमचा 2 चमचे म्हणजेच 20 ग्रॅम पापड खार घ्यायचा आहे आपल्याला. चमचा तुम्ही पाहू शकतात गच्च भरलेला नाही तर अशा बोटाने दाबून घेतला तर असा सपाट आहे. हातावरही मी तुम्हाला टाकून दाखवते म्हणजे अशा प्रकारे अंदाजानेही तुमच्या लक्षात येईल. जर का चमच्याची साईज लहान मोठी असेल तर थोडंसं प्रमाण चुकू शकते. आता हा परफेक्ट अंदाज तुम्हाला आला असेल मैत्रिणींनो मिठाचा आणि पापड खारचा. असं हे 2 चमचे पापड खार यामध्ये टाकून घेतल्यानंतर आपल्याला जिरे घ्यायचे आहे. त्याच चमच्याने असा गच्च भरून घेतलेला 1 चमचा जिरे टाकायचे आहे. हे पांढरे तीळ घेतलेले आहे. त्याच चमच्याने 2 चमचे तीळ टाकायचे आहे. तीळ जर का तुम्ही 1 चमचाही टाकलं किंवा 1.5 चमचाही टाकलं तर जिरे आणि तीळ याचं जे प्रमाण आपण घेतलेलं आहे ना ते थोडंसं कमी जास्तही झालं तर पापडाला काही हरकत होत नाही. पापड अगदी छान येतात. पण जे मिठाचं आणि पापड खारचं प्रमाण आहे ना ते अगदी परफेक्ट असायला हवं छान असे पापड होण्यासाठी. पूर्ण हे जे साहित्य घेतलेलं आहे ते आपण पिठामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. तर मैत्रिणींनो तुम्ही म्हणाल हे असं का पिठामध्ये मिक्स करून घेता, हे तर आधी पाण्यामध्ये टाकायचं, उकळी येऊ द्यायची आणि मग त्यामध्ये पीठ टाकून हे पापड आपल्याला करायचे असतात. मी गेल्या वर्षी सुद्धा तशाच प्रकारचे पापड तुम्हाला दाखवलेले आहे आणि त्या पापडाच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून मला प्रतिसादही दिलेला आहे. पण त्यापेक्षाही सोपे असे पापड हे होत असतात.
वारंवार आपल्याला पीठ मोजायची गरज नाही किंवा साहित्य मोजायचं नाही. नवशिकाऊ जरी असले तरी अगदी योग्य प्रमाणामध्ये परफेक्ट हे अशा प्रकारे जर का मिक्स करून आपण घेतले तर पापड करू शकतात. आणि जास्तीत जास्त सोप्या पद्धतीने तुम्हाला कशी रेसिपी दाखवता येईल हाच माझा एक प्रयत्न आहे. तर एक पातेलं भरून पाणी घेतलेलं आहे आणि हे पापड बनवण्यासाठी आपल्याला कुकर घ्यायचं आहे. कुकरमध्ये एक पातेलं भरून पाणी टाकून घेतलेलं आहे. तुम्ही कोणत्याही भांड्याने घेऊ शकता. कुकर गॅसवरती ठेवलेला आहे. गॅसची फ्लेम मोठी आहे. पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. पाण्याला उकळी आलेली आहे. आता ज्या पातेल्याने आपण पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं होतं तेच पातेलं भरून हे पीठ घेतलेलं आहे मिक्स केलेलं. तर पाण्याला उकळी आल्यानंतर पीठ टाकते वेळेस आपण गॅस कमी करून घेतलेला आहे. पूर्ण पीठ हे टाकून घेतलेलं आहे. तर लाटणं घ्यायचं. तर पूर्ण लाटण्याने आपल्याला हे पीठ मिक्स करायचं नाही तर एरायचं नाही, असं थोडंसं छिद्र करायचं आहे. गॅसची फ्लेम मोठी करून घेतलेली आहे. झाकण ठेवायचं आहे. तर फक्त काही सेकंदसाठी आपल्याला या कुकरवरती झाकण ठेवायचं आहे. म्हणजे आपण जे पीठ घातलेलं आहे ना कुकरमध्ये त्यावरती पूर्ण अशा प्रकारे पाणी येऊ द्यायचं आहे. पूर्ण हे पिठावरती पाणी फिरलेलं आहे. त्यानंतर काय करायचं, लाटणं घ्यायचं. गॅसची फ्लेम आता कमी करून घेतलेली आहे आणि हे फक्त आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे फक्त हे एरून घ्यायचं आहे. पिठावरती पाणी फिरल्यानंतर यामध्ये गुठळ्या होत नाही आणि हे अगदी पटकन खिशी ही एरली जाते. तर घेतलेलं पाण्याचं जे प्रमाण आहे ना ते अगदी परफेक्ट आहे. तुम्ही जर का मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे जास्त मोठी खिशी करत असाल तर अगदी छोट्या वाटीची खिशी आधी करून पहा. कितपत जुना तांदूळ आहे त्यानुसार पाणी थोडं कमी जास्तही लागू शकते. आता हे पूर्णपणे चांगलं पीठ मिक्स होण्यासाठी कुकर हे गॅसवरून खाली उतरून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता फक्त 1 ते 1.5 मिनिटांमध्येच हे एरून झालेलं आहे. लाटण्याला चिटकलेली खिशी ही काढून घ्यायची आहे. एकही यामध्ये गोठळी नाही आणि जास्त वेळही लागलेला नाही. पूर्ण असं हे काढून घेतल्यानंतर कुकरचं झाकण लावायचं आहे आणि कुकर हे आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे. तर आता गॅसची फ्लेम आपल्याला मोठी अजिबात करायची नाही तर एकदम बारीक करायची आहे. एकदम लहान फ्लेमवरती कुकर ठेवून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे वाफ भरस तर कुकर हे ठेवायचं आहे. फक्त साधारण 4 ते 5 मिनिटं. अगदी गॅसची फ्लेम कमी, जेवढी कमी असेल तेवढे गॅसची फ्लेम कमीवरतीच आपल्याला हे कुकर राहू द्यायचं आहे. त्यानंतर पूर्ण वाफ ही निघू द्यायची आहे. वाफ काढायची नाही. पूर्णपणे वाफ ही निघालेली आहे. साधारण 10 ते 12 मिनिटानंतर मी तुम्हाला कुकर हे उघडून दाखवलेला आहे. 4 ते 5 मिनिटं मी गॅस चालू ठेवलेला होता. त्यानंतर 5 ते 6 मिनिटं कुकर तसंच झाकण लावून राहू दिलेलं आहे. आता हा ओला करून घेतलेला रुमाल घेतलेला आहे पांढरा आणि त्यावरती ही जी खिशी आहे ती टाकून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकतात कुठेही यामध्ये एक सुद्धा गोठडी झालेली नाही आणि 1 ते 1.5 मिनिटामध्येच ही अशी हे तयार होत असते. त्यानंतर एकदम स्मूथ आणि छान पापड येण्यासाठी हे आपल्याला थोडंसं चोळून घ्यायचं आहे. खिशी ही गरम आहे. शक्यतो प्लास्टिकच्या पिशवीचा वापर करू नका. ओला करून असा कापड घेतला कॉटनचा तर कापडाला ही खिशी अजिबात चिटकत नाही आणि अशा प्रकारे आपल्याला छान चोळताही येते. जर का तुम्ही नवशिकाऊ असाल, हाताला चटके लागत असतील तर अशा प्रकारे ग्लास किंवा कोणतंही भांडं घेऊ शकतात आणि त्याच्यानेही अशा प्रकारे ही खिशी दाबून घेऊ शकतात. म्हणजे हाताला चटकेही लागणार नाही. साधारण 2 ते 2.5 मिनिटं ही खिशी चोळून घेतलेली आहे. आता ही रुमालाच्या बाहेर खिशी काढून घ्यायची आहे. अगदी थोडंसं तेल घेतलेलं आहे. याआधी आपण तेलाचा वापर केलेला नाही. फक्त हाताला तेल असं हे लावून घेते म्हणजे हाताला ही खिशी चिटकणार नाही. ताटालाही लावून घेते अगदी थोडंसं. तुम्ही पाहू शकतात कापडालाही ही खिशी चिटकलेली नाही. ओला करून घेतला तर अजिबात ही खिशी चिटकत नाही. तुम्ही पाहू शकतात पापडासाठी एकदम स्मूथ असा हा उंडा तयार झालेला आहे. ही पद्धत किती सोपी आहे ना मैत्रिणींनो. तुम्हाला जेवढ्याही प्रमाणामध्ये किंवा जेव्हाही तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ज्या प्रमाणामध्ये पापड करायचे आहे तेवढं पीठ घेऊन केव्हाही तुम्ही अशा प्रकारचे हे पापड बनवू शकता. किती सोपी पद्धत आहे आणि जास्त भांडेही भरत नाही. फक्त एका कुकरमध्येच आणि एकच वेळेस शिजवल्यामुळे ही खिशी अगदी परफेक्ट अशा प्रकारची तयार होते. तर आता पापडासाठी उंडे करायचे आहे. तर खिशी अशा प्रकारे हा जो उंडा आहे खिशीचा असा थोडासा चोळून घेतल्यानंतर त्याला लांबट करायचं आहे. असं लांबट केल्यानंतर सुरी घेतलेली आहे. सुरीला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे चिटकत नाही. अगदी शक्यतो वाळवणीच्या पदार्थामध्ये तेलाचा वापर एकदम आपल्याला कमी करायचा आहे. अशा प्रकारचे हे उंडे आपल्याला काढून घ्यायचे आहे म्हणजे पापड एकसारखे होतील. असे हे उंडे झालेले आहे. तर आता मी तुम्हाला पापड हा बनवून दाखवते. तर खाली प्लास्टिक पेपर आथरून घेतलेला आहे. तेल वगैरे लावायची गरज नाही प्लास्टिक पेपरला. त्यावरती
उंडा ठेवून प्लास्टिक पेपर वरतून ठेवलेला आहे आणि एखादी जड असं ताट घ्यायचं, ताटाने दाबून घ्यायचं आहे. असं दाबून घेतल्यानंतर असा हा पापड तयार होतो. त्यानंतर लाटणं घ्यायचं आहे आणि थोडंसं तिथेच लाटून घ्यायचं आहे. अशा प्रकारे फक्त 2 ते 3 वेळेस लाटणं असं फिरवलं का पापड हा लगेचच होत असतो. असा हा पापड लाटून झाल्यानंतर वरची जी प्लास्टिक पिशवी आहे ती काढून घेतलेली आहे. आणखी मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने पापड बनवून दाखवते. प्लास्टिक पेपर ठेवलेला आहे उंड्यावरती आणि डायरेक्टली आपण लाटण्याने सुद्धा त्या ठिकाणी लाटून घेऊ शकतो. असा हा लाटून घेतला पापड का एकसारखा पापड हा तयार होतो. थोडासा पापड जर का वाकडा तिकडा वाटत असेल तर तिथेच आपल्याला अशा प्रकारे बोटाने हा पापड गोलाकारामध्ये करून घ्यायचा आहे. जर का ताटावरती तुम्हाला पापड लाटता जमत नसेल किंवा पापड करण्याचं मशीनही म्हणजेच पुरी मेकरही तुमच्याकडे जर का नसेल तर अशा प्रकारेही तुम्ही 2 या पद्धती दाखवलेल्या आहे पापड बनवण्याच्या. तर अशा पद्धतीनेही तुम्ही पापड हे बनवून घेऊ शकतात मैत्रिणींनो. तर आता मी तुम्हाला तिसरी पद्धत दाखवणार आहे पापड बनवण्याची. तर आता हे घेतलेलं आहे पापड बनवण्याचं मशीन म्हणजेच पुरी मेकर. असे हे पुरी मेकर घेतल्यानंतर खाली आपल्याला प्लास्टिक पेपर ठेवायचं आहे, त्यावरती उंडा ठेवायचा आहे आणि वरतूनही प्लास्टिक पेपर ठेवायचा आहे. आता हे बंद करून घेतल्यानंतर प्रेस करायचं आहे. असं थोडंसं दाबून घ्यायचं. तुम्ही पाहू शकतात एकसारखा असा मोठा पापड हा तयार झालेला आहे. आता हा पापड अशा प्रकारे आपल्याला घरामध्येच वाळून घेऊ शकतो आपण किंवा उन्हामध्येही थोड्या वेळासाठी ठेवू शकतो. एकसारखे असे हे पापड या मशीनमध्ये होत असतात, ह्या पुरी मेकरमध्ये. आणखीनही मी तुम्हाला काही पापड बनवून दाखवते. तुम्ही पाहू शकतात कितीही किलोचे असो अगदी भराभर हे पापड एकसारखे असे बनत असतात. जर का पापड तुम्हाला वाटला का थोडासा हा जाडसर आहे तर पुन्हा त्याला अशा प्रकारे दाबून घेऊ शकतात. म्हणजे आपल्याला जसा पातळसर पापड हा हवाय त्यानुसार पापड हा बनत असतो. तुम्ही पाहू शकतात मस्त असे एकसारखे अजिबात न तुटणारे अगदी भराभर हे पापड असे मी बनवून घेते. सर्व पापड हे बनवून झालेले आहे. आता हे पापड आपल्याला मस्त वाळून घ्यायचे आहे. जर का तुमच्याकडे ऊन येत असेल तर उन्हामध्ये हे पापड वाळून घ्या. नाही येत असेल तर घरामध्ये पंख्याच्या हवेखाली सुद्धा हे पापड वाळत असतात. मस्त पापड हे वाळून झालेले आहे. तुम्ही पाहू शकतात एकदम काचासारखे पारदर्शक आणि पातळसर रंगही किती मस्त आलेला आहे पापडला. तर असे भरपूर हे पापड आपण बनवलेले आहे. अजिबात न फाटता किंवा न तळा जाता हे पापड मस्त असे चमक आलेली आहे पापडांना आणि पापड हे बनलेले आहे. आता पापडाची आधीची साईजही तुम्ही पाहू शकतात. हे पापड मी तुम्हाला तळून दाखवते. तेलामध्ये घालताच मस्त पापड हा फुलून येत असतो. 3 ते 4 पटीने जरी म्हटलं तरी काही हरकत नाही मैत्रिणींनो. आधीची तुम्ही पापडाची साईज पाहू शकतात आणि तळून झाल्यावरती पापडाची साईजही पाहू शकतात. पूर्ण कढई भरून हा पापड फुललेला आहे. तुम्ही पाहू शकतात रंगही मस्त पांढरा शुभ्र आलेला आहे. तर अशाच प्रकारे मी तुम्हाला काही पापड आणखी तळून दाखवते. पापड तळून घेत आहेत तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ जर का थोडा सुद्धा आवडला असेल मैत्रिणींनो तर नक्कीच व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आधीच जर का तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन ही प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल. तुम्ही पाहू शकतात एक नाही तर सर्वच पापड मस्त असे हे फुलून आलेले आहे. कुकरमध्ये आपण यासाठी खिशी ही बनवली काही खिशी कच्ची राहत नाही आणि खिशी मस्त अशी शिजल्यामुळे पापड हे मस्त फुलत असतात. पापडाला तळाही जात नाही आणि एकसारखे असे पापड अगदीच भराभर भरपूर असे पापड हे आपण बनवून घेऊ शकतो. जिभेवर ठेवताच विरघळणारे लहान मुलांपासून तर ज्येष्ठ मंडळीपर्यंत सर्वांनाच आवडणारे असे हे पापड चवीला लागत असतात. अगदी अलगद हाताने जरी हा पापड दाबला तरी अशा प्रकारे लगेच पापडाचा चुरा होत असतो आणि एकदम कुरकुरीत खुसखुशीत असे हे पापड अशाच पद्धतीने बनवलेले आहे. मस्त अशा आता पापडचा आपण प्रकार रेशनच्या चौथा तांदळापासून पाहू. तर हे पापड बनवण्यासाठी 1 कप मी तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे. तर हे पीठ मी घरी केलेलं आहे. रेशनचा तांदूळ स्वच्छ 4 ते 5 पाण्याने धुवून घेतला आणि सावलीमध्ये वाळवून घेतला. त्यानंतर गिरणीतून अगदी बारीक हे पीठ दळून आणायचं आहे. तुमच्याकडे जर का वेळ नसेल तर जी मार्केटमध्ये रेडीमेड तांदूळाची पिठी येते ना ती तुम्ही घेऊ शकता. आता 1 कप हे पीठ घेतलेलं आहे. पीठ असं दाबून घेतलेलं आहे. त्यानंतर पीठ बाउलमध्ये टाकून घेतलं. हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे आधी.
आणि त्यानंतर ज्या वाटीने ज्या कपाने आपण पीठ घेतो ना त्याच्यानेच पाणी टाकायचं आहे. तर 1 कप पाणी टाकलं आणि मिक्स करून घेतलं. हा दुसरा कप पाणी घेतलेला आहे. आतापर्यंत हे 2 कप पाणी टाकलं. पाण्यामध्ये हे जे पीठ आहे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे जे पापड आहे ना मैत्रिणींनो, बनवायला अतिशय सोपे आहे. तुम्ही जर का नवीन शिकाऊ असाल तरी सुद्धा अगदी सहज हे पापड कुठेही न बिघडता किंवा न फाटता तुम्ही सहज हे पापड करू शकता. आता हे मिश्रण असं झालेलं आहे पण घट्टसर आहे. आपल्याला थोडंसं पातळसर करायचं आहे. म्हणून तिसरा कप सुद्धा पाणी यामध्ये टाकलेलं आहे. टोटल आतापर्यंत आपण 3 कप पाण्याचा वापर केलेला आहे आणि सगळं पीठ हे मस्त असं मिक्स करून घेते. आता हे पीठ पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळलेलं आहे. यामध्ये एक सुद्धा गाठ नाही. असंच हे राहू द्यायचं आहे. तोपर्यंत पातेलं घ्यायचं आहे. असं थोडं पसरट पातेलं घ्या किंवा जाड तळाची कढई सुद्धा घेऊ शकता. आणि ज्या कपाने आपण पीठ घेतलेलं आहे त्याच कपाने त्याच वाटीने पाणी सुद्धा घ्यायचं आहे. तर 2 कप पाणी हे पातेल्यामध्ये टाकलं. हा तिसरा कप पाणी, हा चौथा कप पाणी, 4 कप पाणी आतापर्यंत टाकलेलं आहे. हा 5वा कप पाणी आणि हा 6वा कप पाणी. अशा प्रकारे 6 कप पाणी ह्या पातेल्यामध्ये मी टाकते. 3 कप पाण्यामध्ये आपण पीठ मिक्स केलेलं होतं. टोटल हे 9 कप पाणी आपण वापरलेलं आहे. आता या पाण्यामध्ये पापड खार टाकायचं आहे. तर अगदी पाव चमचा इतका पापड खार टाकते. हातावरती सुद्धा तुम्हाला घेऊन दाखवते म्हणजे तुमचा अंदाज अगदी परफेक्ट होईल. जास्तही टाकायचा नाही. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकते. अर्धा चमचा चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा पांढरी तीळ टाकायची आहे. जास्तही साहित्य हे पापडमध्ये घालायची काही गरज नाही. फक्त 2 ते 3 साहित्यामध्येच मस्त असे हे पापड होत असतात. एवढं हे टाकलं. गॅस चालू केलेला आहे. झाकण ठेवते आणि पाण्याला मस्त अशी उकळी येऊ द्यायची आहे. आता पाण्याला उकळी आलेली आहे. त्यानंतर आपल्याला गॅस कमी करायचा आहे. आता हे मिश्रण घेतलेलं आहे पिठाचं, ढवळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मिक्स करून घेते आणि हे उकळत्या पाण्यामध्ये गॅस कमी केल्यावरती अशा प्रकारे टाकायचं आहे आणि दुसऱ्या हाताने हे एरायचं आहे म्हणजेच मिक्स करायचं आहे. तर रवी घ्या किंवा एखादी स्पून वगैरे सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर उकळत्या पाण्यामध्ये हे मिश्रण टाकल्यानंतर लगेचच आपल्याला हे मिक्स करत घ्यायचं आहे. गॅस मोठा आहे. मोठी गॅसची फ्लेम ठेवायची आहे आणि सतत एकसारखं असं हे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून गाठी यामध्ये होणार नाही. साधारण एवढ्या ह्या मिश्रणासाठी 4 ते 5 मिनिटाचा कालावधी लागतो. तोपर्यंत मी सतत असं हे मिक्स करून घेते. थंड पाण्यामध्येच मिक्स करून आपण जर का हे शिजवलं असतं तर गाठी झाल्या असत्या. असं उकळत्या पाण्यामध्ये हे मिश्रण टाकलं आणि असं ढवळलं का 4 ते 5 मिनिटांमध्येच उकळी येते आणि यामध्ये गाठी सुद्धा होत नाही. अशा प्रकारे हे मिश्रण मिक्स करून घेतलं आणि आता या मिश्रणाला उकळी आलेली आहे. अशी उकळी आली का मग मिक्स करायची काही गरज नाही कारण यामध्ये नंतर गाठी होत नसतात. गॅस कमी करायचा आहे आता आणि गॅसची फ्लेम कमी करून हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. साधारण 10 मिनिटापर्यंत मस्त असं शिजू द्यायचं आहे गॅस कमीवरती. आता हे मिश्रण असं पातळसर वाटत आहे, तुम्ही पाहू शकता. तर थोडंसं पातळसरच करायचं आहे का तर ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. मस्त असं पांढरं शुभ्र हे मिश्रण दिसत आहे पापडचा घाटा. आता हे मिक्स करणं मी थांबवते आणि गॅस कमी करून घेतलेला आहे. कमी गॅसवरती 10 ते 12 मिनिटासाठी हे पातेलं असंच राहू द्यायचं आहे. आता 12 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवते. मिश्रण असं हे आटलेलं सुद्धा आहे हा घाटा शिजून आणि अशी पापुर्ती बांधलेली आहे त्यावरती. आता पहा थोडं हे घट्टसर झालेलं आहे शिजल्यानंतर. मिक्स करून घेते. आता हा जो घाटा आहे ना पापड बनवण्यासाठी अगदी योग्य झालेला आहे. गॅस बंद करते आणि हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे कारण हे जे पापड आहे ना आपल्याला प्लास्टिक पेपरवरती करायचं आहे आणि प्लास्टिकच्या पेपरवरती आपल्याला गरम गरम हे मिश्रण टाकायचं नाही कारण खूप असं हे कडकडीत असते. अशा प्रकारे बोट बुडवलं तर हाताला चटका बसणार नाही इतपत हे गार होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतरच मग पापड करायचे आहे. हे थोडंसं गार झालं का यावरती अशी पापुर्ती येते. सगळं व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पडीने अशा प्रकारे थोडं थोडं मिश्रण हे टाकायचं आहे आणि अगदी थोडंसं अलगद हे पसरून घ्यायचं आहे. या प्रकारे
ज्या साईजचे तुम्हाला पापड करायचे आहे, थोडेसे लहान किंवा मोठे, त्या साईजनुसार तुम्ही असे हे पडी पापड करू शकता. 1 कप पिठामध्ये एवढे हे पापड झालेले आहे मीडियम साईजचे. आता हे पापड आपल्याला वाळून घ्यायचे आहे. प्लास्टिक पेपरला मी तेल वगैरे काही लावलेलं नव्हतं आणि लावायचं सुद्धा नाही. असे हे वाढले का मग आपल्याला हे असे उलट करून ठेवायचे आहे. थोडेसे ओलसर असतानाच काढून घ्यायचे आहे. पूर्णपणे जर का कोरडे होऊ दिले तर पापड काढताना हा तुटतो, म्हणून थोडेसे ओलसर असतानाच अशा प्रकारे पापड हे पलटून ठेवायचे आहे. ह्या प्रकारे जवळूनही मी तुम्हाला दाखवते. असा हा पापड सहज निघत असतो. तेल वगैरे काही लावायची गरज नाही प्लास्टिक पेपरला, कारण हा जो वाळवणीचा पदार्थ आहे ना मैत्रिणींनो, आपल्याला वर्षभरासाठी साठवून ठेवायचा असतो. आणि तेल लावलेल्या पापडांचा डबा जर का उघडला तर असा वेगळाच वास येतो, म्हणून अजिबात आपल्याला तेलाचा वापर करायचा नसतो वाळवणीच्या पदार्थामध्ये, किंवा शक्य तेवढा कमी करायचा असतो. मी अजिबात तेल वापरलेलं नाही. आता हे पापड मस्त वाळून घेतलेले आहे. वाळवणीचा पदार्थ आहे म्हणून 2 दिवस वाळून घ्या. आणि त्यानंतर पाहू शकतात मस्त पांढरे शुभ्र आणि अगदी काचासारखे पातळसर हे पापड दिसत आहे. सगळेच पापड असे मस्त एकसारखे असे काचासारखे आणि चमकदार आलेले आहे. आता हे पापड मी तुम्हाला तळूनही दाखवते. तळल्यानंतर तुम्ही पाहूया कशा प्रकारे फुलतात. तर कढईमध्ये तेल कमी आहे तरी सुद्धा हा पापड मस्त असा 4 ते 5 पटीने फुलत आहे. कढईमध्ये पापड टाकला तेव्हाची साईजही तुम्ही पाहू शकतात आणि पापड तळून निघालेला आहे आताची साईजही तुम्ही पाहू शकता. असा हा छोटासा पापड कढई भरून हा फुलत आहे आणि दिसायलाही मस्त असे पांढरे शुभ्र हे पापड दिसत असतात. एकच नाही तर सगळेच पापड असे मस्त हे फुलत असतात आणि दिसायलाही मस्त दिसतात आणि बनवायला तर अतिशय सोपे आहे. नवीन शिकाऊ जर का तुम्ही असाल तरी सुद्धा अगदी सहज आणि परफेक्ट हे पापड तुम्ही करू शकतात. असेच मी तुम्हाला काही पापड तळून दाखवते. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधीच सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. आता हे मी काही पापड तळून घेतलेले आहे आणि पापडची साईजही पाहू शकतात. कच्च्या पापडची आणि हा तळलेल्या पापडची साईजही पाहू शकतात. 5 ते 6 पटीने जरी म्हटलं तरी काही हरकत नाही. असे हे पापड मस्त असे फुललेले आहे आणि दिसायलाही किती मस्त असे दिसत असतात. तितकेच मस्त असे खुसखुशीत सुद्धा हे पापड होतात. आता हे जे पापड आहे ना मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते, म्हणजे वयस्कर मंडळी असो किंवा लहान मुलं असो तुमच्या घरामध्ये तेही अगदी सहज हे पापड खाऊ शकतात. एवढे मस्त खुसखुशीत असे पापड होतात आणि अजिबात तेलकट हे पापड चवीला लागत नाही. पहा झालेले आहेत. मग अशा अशा सोप्या पद्धतीचे आणि मस्त झटपट हे होणाऱ्या पापड. अशा पापडाचा आपण 5वा प्रकार पाहूया. तर हे जे पापड आहे ना मी तुम्हाला 1 किलो प्रमाणामध्ये दाखवत आहे. म्हणून 800 ग्रॅम रेशनचा तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ आधी स्वच्छ निवडून घेतलेला आहे. त्यानंतर या तांदूळामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि 3 ते 4 पाण्याने हा तांदूळ अशा प्रकारे हाताने चोळून मस्त स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. रेशनचा तांदूळ असल्यामुळे ह्या तांदूळाचं भरपूर असं काळपट पाणी निघत असते. हे संपूर्ण काळपट पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर हे पापड बनवण्यासाठी तुम्ही अख्खा तांदूळच नव्हे तर तांदूळाची चूर म्हणजे तांदूळाचा तुकडा असेल तुमच्याकडे तर त्याचाही वापर करू शकतात. फक्त आपल्याला स्वच्छ हा तांदूळ धुवून घ्यायचा आहे. तर मी 4 पाण्याने हा धुवून घेतलेला आहे. त्यानंतर एखादी कॉटनच्या कापडावरती सावलीमध्येच हा तांदूळ वाळून घ्यायचा आहे अशा प्रकारे पसरून. तांदूळ मस्त हा वाळून घेतलेला आहे. उन्हामध्ये अजिबात टाकायचा नाही. तर सावलीमध्ये पंख्याच्या हवेमध्ये तांदूळ वाळून घेतलेला आहे. त्यानंतर 800 ग्रॅम हा तांदूळ घेतलेला होता म्हणून 1 वाटी म्हणजेच 200 ग्रॅम आपल्याला यामध्ये मुगाची डाळ घ्यायची आहे. तुम्ही जर का वाटीच्या प्रमाणामध्ये घेत असाल तर 3 वाट्या तांदूळ घ्या आणि 1 वाटी मुगाची डाळ घ्या. हे प्रमाण जर का थोडंसं कमी अधिकही झालं तरी काही प्रॉब्लेम येत नाही मैत्रिणींनो पापड बनवण्यासाठी. आता हे डाळ आणि तांदूळ आपण गिरणीतून एकदम बारीक असं दळून आणलेलं आहे. तुम्ही पाहू शकतात मैदा जसा असतो ना मैद्याप्रमाणेच एकदम बारीक असं हे दळायचं आहे. आता आपण पापड पाहूया. तर हे पापड मी तुम्हाला कुकरमध्ये बनवून दाखवणार आहे. तर कुकर घेतलेला आहे. तर ह्याच वाटीने आपल्याला पीठ घ्यायचं आहे. तर त्याच वाटीने मी तुम्हाला या ठिकाणी पाणी किती घालायचं पापडासाठी ते दाखवत आहे. तर अशा पद्धतीने 1 वाटी पाणी हे भरून घेतलेलं आहे. तर ही दुसरी वाटी पाणी
पाण्याचं अगदी योग्य प्रमाण घेण्यासाठी आपण पीठ आणि पाणी मोजून घेणे हे खूप असे गरजेचे आहे. तर त्यासाठी आतापर्यंत ह्या 4 वाट्या पाणी टाकून घेतलेलं आहे आणि ही 5वी वाटी पाणी, ही 6वी वाटी पाणी आणि ही 7वी वाटी पाणी. तर अशा पद्धतीने 7 वाट्या पाणी टाकून घेतलेलं आहे कुकरमध्ये. आता त्या पाण्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे, म्हणजेच पोहे खाण्याचा एक सपाट चमचा. मिठाचं प्रमाण मात्र आपल्याला थोडंसं कमीच घ्यायचं आहे. आता ज्या वाटीने आपण पाणी घेतलेलं आहे 7 वाट्या, तर त्याच वाटीने 1 वाटी पीठ घ्यायचं आहे. तर हे जे प्रमाण आहे ना, तुम्ही कोणत्याही घरातील भांड्याने घेऊ शकतात, ग्लासाने किंवा वाटीने, कपाने. तर 1 वाटी पीठ टाकून घेतल्यानंतर रवीने किंवा मिक्सरने हे जे आहे ना पीठ टाकलेलं आपल्याला पूर्ण हे मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे काही गुठळ्या होतात तर त्या गुठळ्या थंड पाण्यामध्येच पूर्ण ह्या मोडून घ्यायच्या आहे. त्यानंतर कुकर आता मी गॅसवरती ठेवून घेतलेला आहे. तर गॅस सुद्धा चालू केलेला आहे. अशा प्रकारे हे जे मिश्रण आहे ना आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे गुठळ्या होणार नाही. पीठ जर का आपण गरम पाण्यामध्ये टाकलं असतं मैत्रिणींनो, उकळत्या पाण्यामध्ये, तर ह्या पिठाच्या गुठळ्या झाल्या असत्यात आणि हे आपल्याला थोडंसं स्मूथ करायला अवघड गेलं असतं. थंड पाण्यामध्ये गुठळ्या होत नाही, म्हणून आधीच थंड पाण्यामध्ये हे पीठ मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकतात हे अशा प्रकारे शिजत आहे. 5 ते 6 मिनिटं मात्र हे आपल्याला सतत अशा प्रकारे कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे. अजिबात हात थांबवायचा नाही, म्हणजे या पिठाच्या गुठळ्याही होणार नाही. तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, एकदम पांढरं शुभ्र दिसत आहे. यामध्ये मुगाची डाळ असल्यामुळे अगदी थोडासा पिवळसरपणा येतो. मुगाची डाळ टाकायची नसेल तर फक्त तांदूळाच्या पिठाचेही हे पापड तुम्ही करून घेऊ शकतात, किंवा तांदूळाची पिठी घरी करायची नसेल तर जी मार्केटमध्ये रेडीमेड तांदूळाची पिठी येते ना, त्या पिठीपासून सुद्धा हे पापड तुम्ही करू शकतात. तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, अशा प्रकारे हे उकळत आहे. मस्त असं हे शिजलेलं आहे. असं मस्त खळखळून उकळी आल्यानंतर गॅस आता आपल्याला कमी करायचा आहे, बंद करायचा नाही. तर कमी गॅसवरती सुद्धा आणखी 7 ते 8 मिनिटासाठी शिजून घ्यायचं आहे, म्हणजे पापडाला तडा जाणार नाही. आणि मस्त शिजल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. त्यानंतर कुकर हे खाली उतरून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकतात इतपत हे पातळसर मिश्रण झालेलं आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार चिली पेस्ट घालते, म्हणजेच लाल मिरची पावडर, पोहे खाण्याचा 1 चमचा. आवश्यकतेनुसार थोडीशी कोथिंबीर टाकते, एकदम बारीक चिरून घेतलेली अशी. तर ह्या पापडामध्ये फुलखार किंवा पापडखार यापैकी काही घालायची गरज नाही, फक्त ह्या 2 साहित्य घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे जे पापड आहे ना मी प्लास्टिक पेपरवरती करणार आहे, म्हणून हे मिश्रण जे आहे ना मी थोडं थंड करून घेतलेलं आहे. असं अगदी थोडंसं गरम आहे, पूर्णपणे हे थंड झालेलं आहे. त्यानंतरच प्लास्टिक पेपरवरती अशा प्रकारे हे पडी पापड आपल्याला करायचे आहे. तुम्हाला ज्या साईजमध्ये हवे आहे पापड, थोडेसे लहान किंवा मीडियम किंवा थोडे मोठे, त्या साईजनुसारही तुम्ही करून घेऊ शकतात. तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, किती सोपी पद्धत आहे. खिशी करायचं टेन्शन नाही किंवा पापड हे लाटत बसायचं हे टेन्शन नाही. आणि तुम्ही कुकरमध्येच करा असं काही नाही, किंवा पातेलंही घेऊ शकतात, पण पातेलं हे तळामध्ये एवढं जड नसते कुकरच्या तुलनेने. कुकर हे खूप जड असते, म्हणजे खाली तळाला हे करपणार नाही, म्हणून मी कुकरचा वापर केलेला आहे. तर अशाच पद्धतीने सगळे हे पापड करून घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकतात फक्त 1 वाटी पिठामध्ये एवढे हे पापड झालेले आहेत. किती मस्त दिसतायत ना हे पापड. 1 किलोमध्ये भरपूर असे पापड होत असतात मैत्रिणींनो. एकदा करून ठेवले आपण तर वर्षभरासाठी ते आपल्याला खाता येतात. हे पापड मी वाळून घेतलेले आहे आणि साधारण दुपारच्या वेळेस 3 ते 3:30च्या दरम्यान अशा पद्धतीने आपल्याला हे पापड काढून घ्यायचे आहे. प्लास्टिक पेपरला तेल किंवा तूप काही लावलेलं नाही, तरी सुद्धा हे जे पापड आहे ना मस्त असे निघत असतात. अशा पद्धतीचे मी थोडेसे ही मीडियम साईजचे पापड केलेले आहे.
मागच्याच बाजूनेही पूर्ण हे पापड वाळून घेतलेले आहे. वाळल्यानंतर अशा प्रकारचे हे पापड दिसत आहे. मस्त असे काचासारखे पारदर्शक हे पापड होत असतात. तुम्ही पाहू शकतात किती मस्त दिसत आहे. तर आता हे जे पापड आहे ना, मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवते. त्यानंतरही तुम्ही पाहूया कशा प्रकारे झालेत. तर हे पापड तेलामध्ये पापड सोडताच मस्त दुप्पट तिप्पट जरी म्हटलं तरी काही हरकत नाही, अशा पद्धतीचे हे पापड होत असतात. पहिला पापड हा तळून घेतलेला आहे. तर आणखी काही पापड मी तुम्हाला तळून दाखवते. दुसरा पापड ही तेलामध्ये घालताच अगदी काही सेकंदमध्येच हा पापड तळला जातो. म्हणजे लगेचच तेलाच्या आतून हे पापड आपल्याला काढायचे आहे बाहेर. तर मैत्रिणींनो, ही अतिशय सोपी पद्धत आहे वाळवण रेसिपी बनवण्याची. नक्कीच करून पहा तुम्ही. या पद्धतीने पापड तुमच्या घरातील सर्वांनाच आवडतील आणि एकदम मऊ खुसखुशीत. लहान मुलं ही अगदी आवडीने खातात आणि वयस्कर मंडळी जरी असली तुमच्याकडे, वयस्कर मंडळी सुद्धा अतिशय आवडीने हे पापड खातील. एवढे हे खुसखुशीत आणि मऊ पापड होत असतात. तर अशा पद्धतीने मी काही पापड हे तळून घेतलेले आहे. अशा प्रकारचे हे पापड दिसत आहे. आता मी तुम्हाला हे पापड तोडूनही दाखवते. तुम्ही पाहू शकतात कितपत खुसखुशीत झालेले आहे. तर एक पसरट बाउल घेतलं आणि त्यामध्ये ह्या मेजरमेंट कपाने तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे. घरातील कुठल्याही वाटीने किंवा भांड्याने तुम्ही हे पीठ घेऊ शकता, पण शक्यतो मोजूनच घ्या. 2 कप पीठ घेतलेलं आहे. घेतलेलं पीठ हे चाळून घेतलेलं आहे, म्हणजे यामध्ये अख्खा तांदूळ वगैरे काही असेल ना, तो संपूर्ण काढायचा आहे. आता ज्या भांड्याने आपण पीठ घेतलेलं आहे त्याच भांड्याने त्याच कपाने मी पाणी घालते. 1 कप पाणी टाकलं 2 कप पिठासाठी आणि मिक्स करून घेते. असं मिक्स करून घेतलं. पुन्हा 1 कप पाणी घेतलं, 2 कप पाणी टाकलं, मिक्स करून घ्यायचं आहे. मिश्रण अजूनही कोरडं आहे. पुन्हा आपल्याला पाणी घ्यायचं आहे. तर आता हा 3रा कप पाणी घेतलेला आहे. पाणी आपल्याला एकदम टाकायचं नाही, तर आता थोडं थोडं पाणी टाकायचं आहे. असं थोडं थोडं पाणी टाकू आणि मिक्स करून घेऊ. पहा, पाणी टाकताना असंच थोडं थोडं टाकायचं आहे. तर हे सगळं पाणी टाकलेलं आहे. 2 कप तांदूळाच्या पिठासाठी 3 कप पाणी वापरलेलं आहे. तुम्ही घेतलेला तांदूळ जर का जुना नवीन असेल तर या हिशोबाने 3रा कप पाणी थोडंसं कमी अधिक लागू शकते. मी घेतलेला तांदूळ हा रेशनचा होता. इतपत हे घट्टसर आपल्याला ठेवायचं आहे. पहा, इडलीचं बॅटर असतं ना, तसं हे थिक ठेवायचं आहे. 2 कप पिठासाठी 3 कप पूर्ण पाणी लागलेलं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे. पोहे खाण्याचा चमचा आहे, सपाट चमचा मीठ टाकलं. त्यानंतर हा चमचामध्ये पापड खार घेतलेला आहे. असा मिठासारखाच असतो हा खरखरीत, तर असा सपाट अर्धा चमचा घ्यायचा आहे. तर आतापर्यंत मी बरेचसे असे पापडचे व्हिडिओ अपलोड केलेले आहे आणि त्यामध्ये माझ्या हे व्हिडिओ पाहणाऱ्या ज्या मैत्रिणी आहे त्यांनी कमेंट केलेलं आहे, ताई पापड खार नसेल तर खाण्याचा बेकिंग सोडा जो असतो ना, तो चालेल का पापडमध्ये टाकला तर नाही, बेकिंग सोडा टाकू नका, पापड खार टाका. पापड खार सुद्धा बेकिंग सोड्याच्या किमतीमध्येच मिळतो. 5 रुपयाला 10 रुपयाला भरपूर मिळतो. तर अशा सुद्धा कमेंट केलेले आहे का हा पापड खार कुठे मिळतो, तर हा किराणा दुकानामध्ये मिळतो. पापड खार 10 रुपयाचा आणला तुम्ही तर 1 ते 2 वर्षापर्यंत तुम्ही वापरू शकतात हवाबंद डब्यामध्ये ठेवून. आता हा पापड खार व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. यामध्ये एक सुद्धा गाठ नाही. आता हे जे पापड आहे मी तुम्हाला रंगीत करून दाखवत आहे, वेगवेगळ्या अशा रंगाचे. तर 3 रंगाचे पापड करत आहे, म्हणून हे मिश्रण 3 भांड्यांमध्ये काढून घेते. 2 बाउल घेतलेले आहे, त्यामध्ये हे मिश्रण काढते आणि 3रं असं हे भांड्यामध्ये राहू देते. तुम्ही पाहू शकता मैत्रिणींनो, अगदी इडलीसाठी आपण जसं बॅटर करतो ना, तशाच पद्धतीने हे मिश्रण केलेलं आहे. आता यामध्ये रंग टाकायचे आहे. तर असे हे पापडचे रंग येतात. हे सुद्धा कुठल्याही किराणा दुकानामध्ये मिळून जातात. तर हे पावडर रंग आहे. हे नसेल तर तुमच्याकडे अशा प्रकारचे केकचे रंग असतील, जेल रंग, ते सुद्धा तुम्ही वापरू शकतात. आता दोन्ही प्रकारचे रंग वापरून मी तुम्हाला हे पापड करून दाखवते. सुरुवातीला हा पावडर रंग घेते, जे पापडचे रंग मिळतात ना, तो घेतलेला आहे. अगदी थोडासाच टाकायचा आहे. तुमचं बॅटर हे किती आहे पापडचं त्यानुसार रंग टाकायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. खूप जास्तही रंग वापरू नका. पापड हा डार्क दिसतो रंगाला, पण खायला कळवट लागतो, म्हणून मी अगदी थोडाच रंग टाकलेला आहे. आता दुसऱ्या वाटीमध्ये सुद्धा रंग टाकते. तर हा घेतलेला आहे पावडर रंग पिवळ्या रंगाचा, तोही अगदी थोडाच टाकते आणि मिक्स करून घेते.
तुमच्या आवडीनुसार तुम्ही रंग घेऊ शकता. रंगाचे पापड मस्त असे आकर्षक दिसतात. एखादी कार्यक्रमामध्ये किंवा लग्नामध्ये रुखवतामध्ये ठेवायला सुद्धा हे पापड छान दिसतात. पिवळा रंग सुद्धा मिक्स करून घेतलेला आहे. त्यानंतर जे केकचे रंग असतात ना, जेल रंग, तो घेतलेला आहे. तर हा हिरवा रंग होता माझ्याकडे शिल्लक, तो टाकते. आपल्या आवडीप्रमाणे घेऊ शकता आपण रंग. जेल रंगाचे फक्त 2 थेंब टाकायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचे. मिश्रणामध्ये रंग हे मिक्स करून घेतलेले आहे. आता हे जे पापड आहे आपल्याला खिशी घाटा न करता करायचे आहे. म्हणून इडलीची प्लेट घ्यायची आहे आणि प्लेटला अगदी थोडंसं तेल लावायचं आहे. जास्तही तेल लावायची काही गरज नाही. अगदी थोडंसं अशा प्रकारे तेल लावलेलं आहे. पाणी सुद्धा इडली पात्रामध्ये उकळण्यासाठी ठेवलेलं आहे गॅसवरती आणि हे मिश्रण अशा प्रकारे टाकायचं आहे. जशा आपण इडल्या बनवतो ना, तशाच पद्धतीने हे मिश्रण टाकायचं आहे. हिरव्या रंगाचं मिश्रण टाकलेलं आहे. यामध्ये या 3 इडल्या झालेल्या आहे. त्यानंतर दुसरं मिश्रण घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने टाकायचं आहे. तर हे पापड बनवायला अतिशय सोपे आहे. तुम्ही जर का नवीन शिकाऊ असाल, याआधी कधी पापड तुम्ही केले नसाल, तरी सुद्धा हे पापड अगदी परफेक्ट 100% करू शकाल, एवढे सोपे हे पापड आहे. यामध्ये काही बिघडण्याचं काही नाही. एकदा बनवलेले हे पापड आपण वर्षभरासाठी खाऊ शकतात. अशा प्रकारे इडली प्लेटमध्ये हे मिश्रण भरलं. पाण्याला सुद्धा उकळी आलेली आहे आणि उकळी आल्यानंतर या प्लेटी अशा ठेवत घ्यायच्या आहे. गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे. अशा ह्या 2 प्लेटी भरलेल्या आहे मिश्रणाने. झाकण ठेवते. सुरुवातीचे 5 मिनिटं गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे आणि त्यानंतर मीडियम करायची आहे आणि मीडियम गॅसवरती 10 मिनिटं आणि मोठ्या गॅसवरती 5 मिनिटं, असे टोटल 15 मिनिटासाठी हे मी शिजवून घेतलेले आहे. आता झाकण उघडून दाखवते. तुम्ही पाहू शकता कुठे मिश्रण चिटकत नाही, मस्त असं शिजलं गेलेलं आहे. आता एक इडली ही काढून घेते. गॅस बंद करायचा आहे. या प्लेटी त्या गरम पाण्यामध्येच राहू द्यायचे आहे. गरम गरम हे मिश्रणाचे पापड छान होतात, म्हणून असं थोडं थोडंच हे मिश्रण काढायचं आहे. मस्त शिजलेले आहेत. ह्या गरम आहे म्हणून अगदी थोड्याशा चिटकत आहे. जशा गार झाल्यानंतर काही चिटकणार नाही. सगळं काढायचं आहे. कुठेही अन्न आपल्याला वाया घालू द्यायचं नाही. आता गॅस मी बंद केलेला आहे. झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि असंच हे भांडं राहू द्यायचं आहे. त्यानंतर हाताने सुद्धा करू शकता. अगदी हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. असे हे उंडे करायचे आहे. किंवा दुसरी पद्धत आणखीनच पापड छान होण्यासाठी ओलसर कापड घ्यायचं आहे आणि ओलसर कापडामध्ये अशा ह्या इडल्या टाकायच्या आहे, म्हणजेच ही खिशी, आणि मग चोळून घ्यायचं आहे, जसं मी आता करून दाखवते. किंवा अशा प्रकारे हातावरती सुद्धा तुम्ही हे उंडे करू शकता, असे स्मूथ करून. यामध्ये एक सुद्धा गाठ वगैरे नसते, त्यामुळे हातावरती होतात. पण जर का अशा प्रकारे चोळून घेतलं तर मस्त पापड येतात. ओलसर कॉटनच्या रुमालामध्ये हे चोळून घेतलेलं आहे. प्लास्टिकचा पेपर सुद्धा घेऊ शकतात, पण शक्यतो प्लास्टिकचा कागद टाळावा. अशी अर्धा ते 1 मिनिटासाठी ही खिशी चोळून घ्यायची आहे. मस्त स्मूथ होते. आता लाट्या करायच्या आहे. आता हे उंडे ज्या साईजचे आपल्याला पापड करायचे आहे, थोडेसे लहान, मोठे, मीडियम, त्या साईज नुसार उंडे घ्यायचे आहे. तर असे अगदी पुरी सारखे हे उंडे घेते मी. असे काही उंडे करून घेते आणि त्यानंतर मी तुम्हाला आता पापड करून दाखवते. तर पापड करण्यासाठी हे पुरी मेकर घेतलेला आहे. खाली प्लास्टिकचा गोल असा पेपर कापून घेतलेला आहे. अगदी थोडंसं तेल लावायचं आहे. पहा, ह्या प्रकारे घेतलेल्या दोन्ही कागदांना तेल लावलं. त्यानंतर पापड करून दाखवते. घेतलेली लाटी ठेवायची आहे, वरतून प्लास्टिकचा पेपर ठेवायचा आहे आणि हे प्रेस करून घ्यायचं आहे. असं दाबलं ना, आता पापड दाखवते मी तुम्हाला. काही सेकंद मध्येच असा मस्त हा पापड होतो. थोडासा जाड वाटत आहे, पुन्हा दाबून घेते. पहा, आता मस्त असा मोठा आणि पातळसर असा हा पापड झालेला आहे. प्लास्टिकचा पेपर काढून घ्यायचा आहे. पहा, जवळूनही तुम्ही पाहू शकता किती मस्त असा पापड झालेला आहे. मस्त अशी चमक सुद्धा आलेली आहे. तर आता हे जे पापड आहे मी तुम्हाला घरातच करून दाखवत आहे. खाली प्लास्टिकचा पेपर मोठा आथरून घेतलेला आहे आणि त्यावरती अशा प्रकारे हे पापड आपल्याला टाकायचे आहे. उन्हात जायची गरज नाही. घरामध्ये पंख्याच्या हवेखालीच अगदी झटपट हे पापड वाढत असतात. अशाच प्रकारे सगळे पापड मी करून घेते आणि मस्त असे हे पापड होतात.
कुठेही फाटत नाही, काही नाही. फक्त मी काही टिप्स तुम्हाला सांगते, त्या वापरून तुम्ही पापड करा, मस्त असे पापड होतील. तर हे पापड करण्यासाठी तांदूळाचं पीठ जे आहे ते गिरणीमधून दळून आणल्यानंतर लगेचच करा, जास्त दिवसाचं पीठ वापरू नका, म्हणजे असे पापड छान येतील. आणि तुम्हाला जर का हे पीठ घरी करायला वेळ नसेल, तांदूळ धुवून तो सुकून दळून आणायला एवढा तुम्हाला वेळ नसेल, तुम्ही जॉब वगैरे करत असाल, तर जी मार्केटमध्ये रेडीमेड तांदूळाची पिठी मिळते ना, तीही तुम्ही घेऊ शकतात. फक्त त्या पिठीमध्ये आपल्याला मैदा टाकायचा आहे. जर का 2 कप पिठाचे तुम्ही पापड करायचे झाले, तर 1.5 कप तांदूळाचं पीठ घ्यायचं आणि अर्धा कप मैदा घालायचा. म्हणजे ते पीठ जास्त दिवसाचं असतं ना तांदूळाचं, त्याला जास्त चिकटसरपणा नसतो. आणि आपण त्यामध्ये मैदा टाकला तर या पिठाला चिकटसरपणा येतो, त्यामुळे पापड छान चमकदार येतात आणि कुठेही फाटत सुद्धा नाही. या पद्धतीने तुम्ही पापड करा. सगळी अशीच पद्धत वापरून मस्त असेच पातळसर हे पापड होतील. तर सगळे पापड मी करून घेतलेले आहे. पहा किती छान दिसत आहे. अगदी काचासारखे हे पापड दिसत असतात, सालपापडी सारखेच मस्त रंगाला दिसत आहे, कुठेही फाटत नाही, काही नाही. फक्त अशा पद्धतीने तुम्ही पापड करा, म्हणजे नक्कीच पापड छान होतात. छान दिसत आहे ना? कुठल्याही कार्यक्रमामध्ये किंवा लग्नामध्ये रुखवतामध्ये ठेवायला सुद्धा हे पापड असे दिसायला छान दिसतात. आता हे पापड मी तुम्हाला तळूनही दाखवते. तळल्यानंतर सुद्धा तुम्ही पाहूया कशा प्रकारे फुलतात. तर आता गॅसवरती तेल सुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. गरम तेलामध्ये हा पापड टाकते. हा तळण्याची पद्धत मी तुम्हाला दाखवते. असंच आपण पापड टाकला, मध्ये जर का झारा नाही ठेवला तर पापड असा हा वाकडा तिकडा होतो. पण जर का आपल्याला स्ट्रेट पापड ठेवायचा आहे, सरळ, जसं आपण हॉटेलमध्ये जातो आणि मसाला पापड आपल्याला मिळतो, तर त्यासाठी आतमध्ये झारा ठेवायचा आहे, म्हणजे पापड हा वाकडा तिकडा होत नाही, मस्त असा सरळ हा तळला जातो. तेल निथळून घेते आणि पापड पाहू शकता तुम्ही, मस्त अशी कढई पूर्ण भरलेली आहे. पापडाची आधीची साईजही पाहू शकता आणि आता ही नंतरची साईजही. अशाच प्रकारे मी काही पापड तुम्हाला तळून दाखवते. तर एक नाही तर सगळेच पापड असे मस्त हे फुलत असतात. तर मंडळी, ही जी पद्धत आहे मी या ठिकाणी अतिशय सोप्या पद्धतीने हे पापड तुम्हाला दाखवलेले आहे. तर ही पापड बनवण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ कुठेतरी आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. पहा, फक्त हे 4 पापड तळून घेतलेले आहे. किती मस्त दिसत आहे. पापडची साईजही पाहू शकता आणि रंगही पापडचा पाहू शकता. आता तुम्हाला कच्च्या पापडची साईजही दाखवते आणि ह्या तळलेल्या पापडची साईजही पाहू शकतात. आहे ना, 4 पटीने जरी म्हटलं तरी हरकत नाही, एवढा हा पापड फुलत असतो आणि मस्त पातळसर अगदी चमकदार काचासारखे हे पापड दिसत असतात. आता हे पापड मी तुम्हाला तोडूनही दाखवते. जिभेवर ठेवताच विरघळणारे, लहान मुलं असो आपल्या घरात किंवा वयस्कर मंडळी असो, अगदी सहज खाता येतील त्यांना असे हे मस्त खुसखुशीत पापड. पापड तोडला त्यानंतर हातही पाहू शकतात, अजिबात तेलकट हे पापड होत नाहीत. मग पुन्हा कुकरमध्ये फक्त एक शिटी काढ आणि बनवा मस्त असे कढई भरून फुलणारे रेशनच्या तांदूळापासून टमाटर फ्लेवरमध्ये पापड. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे परफेक्ट असे तुमचेही पापड तयार होतील. तर मग मैत्रिणींनो, आता टमाटरपासून मस्त असे कुकरमध्ये अतिशय पटकन सोपे पापड कसे बनवायचे, तर त्यासाठी मी या ठिकाणी 3 टमाटर घेतलेले आहे. टमाटर स्वच्छ धुवून आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहे. आणि जेव्हाही आपण पापड बनवण्यासाठी टमाटर घेतो तर टमाटर छान असे लाल रंगाचेच घ्यायला हवे. आता टमाटर हे कट करून झालेले आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे टमाटरचे काप टाकून घ्यायचे आहे. पूर्ण काप टाकून घेतल्यानंतर मिक्सरला लावून ह्या टमाटरची एकदम बारीक प्युरी आपण करून घेणार आहोत. यामध्ये पाणी टाकायची आवश्यकता भासली नाही. जर का तुम्हाला वाटत असलं थोडंसं पाणी टाकावं तर तुम्ही टाकू शकतात, पण पाणी टाकायची काही गरज भासत नाही. नंतर एक भांडं घ्यायचं, त्यावरती चाळण ठेवून ही पेस्ट आपल्याला चाळून घ्यायची आहे, म्हणजे टमाटरच्या आतील बिया वगैरे त्या अशा प्रकारे चाळणीमध्ये राहून जातात आणि पापड छान असे एकसारखे येतात. प्युरी ही छान चाळून झालेली आहे आणि ही प्युरी मोजून घ्यायची आहे. तर 2 वाट्या प्युरी झालेली आहे ही, आणि 2 वाट्या प्युरीसाठी 2 वाट्या हे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. तर जेवढी प्युरी तेवढंच आपल्याला पीठ घ्यायचं आहे. आता कुकर गॅसवरती ठेवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये टमाटरची प्युरीही टाकून घेऊ. तर 2 वाट्या टमाटरची प्युरी आहे, तर 2 वाट्याच आपल्याला पाणी घ्यायचं आहे. 1 वाटी पाणी टाकलेलं आहे आणि ही दुसरी वाटी, म्हणजे पिठाच्या दुप्पट आपल्याला पाणी आणि टमाटरची प्युरी घ्यायची आहे.
2 वाट्या प्युरी आणि 2 वाट्या पाणी असं हे 4 वाट्या झालेलं आहे आणि 4 वाट्यासाठी 2 वाटी पीठ घेतलेलं आहे। गॅस चालू केलेला आहे तर यामध्ये अर्धा चमचा फुलखार टाकून घेतलेला आहे, 1 चमचा पांढरे तीळ, चवीनुसार मीठ टाकायचं आहे। पोहे खाण्याच्या चम्मचने 1 चमचा मीठ टाकून घेते आणि आता मी एक काश्मीरी लाल मिरची पावडर आहे तर ही 1 चमचा टाकून घेते। काश्मीरी लाल मिरची पावडर नसेल तर कोणतीही लाल मिरची पावडर टाकू शकतात, पण काश्मीरी लाल मिरची पावडरने पापडाला रंग छान येतो। अगदी थोडासा चिमूटभर खाण्याचा सोडा टाकलेला आहे। गॅसची फ्लेम मोठी आहे। मोठ्या फ्लेमवरती हे जे आपण साहित्य टाकलेलं आहे या साहित्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे। तुम्ही पाहू शकता पाणी छान हे खडखडून उकळत आहे, तर साधारण अर्धा मिनिट हे पाणी अशा प्रकारे उकळू द्यायचं आहे, म्हणजे तिखटाचा रंग वगैरे पाण्याची सर्व मसाल्याची चव पाण्यामध्ये छान उतरेल। आता मी गॅसची फ्लेम एकदम कमी करून घेतलेली आहे। पाणी छान उकळल्यानंतर आता पीठ घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम एकदम कमी करूनच कुकरमध्ये पीठ टाकून घेतलेलं आहे। 2 वाट्या पीठ हे टाकून घेतलेलं आहे। आता गॅसची फ्लेम मोठी केलेली आहे, तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, आणि पिठामध्ये लाटण्याने अशा प्रकारे थोडे होल करून घ्यायचे आहे, म्हणजे लवकर पिठावरती पाणी फिरेल आणि आपलं काम पटकन व्हायला सोपं होईल। लाटण्याला चिटकलेलं पीठ देखील आपल्याला काढून टाकायचं आहे। आता झाकण ठेवून घेतलेलं आहे, पण आपल्याला लक्ष राहू द्यायचं आहे का हे उतू जाणार नाही। झाकण ठेवल्यानंतर पटकन असं पाणी फिरतं, हे झाकण काढून तुम्ही पाहू शकतात पूर्ण पाणी हे आलेलं आहे पिठावरती। असं अर्धा मिनिट येऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर गॅस एकदम कमी करून घेतलेला आहे। गॅस पूर्णपणे कमी करूनच आपल्याला हे लाटण्याने एरून घ्यायचं आहे। लाटणं घेऊ शकतात किंवा घोट्याचाही वापर करू शकतात। अशा प्रकारे मी एरून घेत आहे। आता गॅस बंद करते आणि कुकर खाली उतरून घेते, म्हणजे खाली व्यवस्थित छान असं हे एरलं जाईल। तर मैत्रिणींनो, जर का पाणी उकळत असताना पीठ टाकून लगेच एरलं तर त्यामध्ये गुठळ्या होऊ शकतात आणि पापडसुद्धा चांगला येत नाही। तर ही एकदम सोपी पद्धत आहे खिशी करण्याची। तर अशा प्रमाणामध्ये आपण किती किलोचेही सुद्धा पापड करू शकतात। 1 किलोचे असो का 10 किलोचे असो, बनवायला अतिशय सोपे जातात आणि पटकन हे पापड तयार होत असतात अशा खिशी केल्यामुळे। आणि कुकर पातेल्याच्या तुलनेमध्ये बुडामध्ये जाड असते, तर कुकरमध्ये खिशी केल्यामुळे ते खाली बुडाला करपत सुद्धा नाही। तुम्ही पाहू शकतात खिशी किती स्मूथ झालेली आहे आणि पाण्याचं प्रमाण सुद्धा अगदी अचूक झालेलं आहे। एक सुद्धा यामध्ये गुठळी नाही किंवा कुठेही थोडंसं सुद्धा पीठ यामध्ये दिसत नाही। तर अशाच प्रकारे आपल्याला हे एरून घ्यायचं आहे। काही वेळ लागत नाही, पटकन हे एरलं जातं। अशा प्रकारे तुम्ही कराल तर लाटण्याला चिटकलेली खिशीसुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहे। आता पूर्ण खिशी काढून झालेली आहे। कुकरचं झाकण आपल्याला पूर्णपणे बंद करून घ्यायचं आहे आणि झाकण लावून गॅसवरती कुकर ठेवून घेऊ। गॅस चालू करते आणि गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आहे। मोठी फ्लेम आपल्याला अजिबात राहू द्यायची नाही, गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे। कमी गॅसवरतीच 5 ते 6 मिनिटं हे कुकर राहू द्यायचं आहे। पूर्ण शिटी काढायची नाही, तर अशा प्रकारे वाफ भरल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे। आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता आता पूर्णपणे वाफ निघाल्यानंतर मी तुम्हाला कुकर हे उघडून दाखवते। अशा प्रकारे ही खिशी तयार झालेली आहे, खाली जळालेली सुद्धा नाही। तुम्ही पाहू शकतात कुठे बुडालाही खिशी लागलेली नाही। तर आता काय करायचं, एक परात घ्यायची आहे मोठी आणि त्यामध्ये मी एक रुमाल घेतलेला आहे। जो कापड घेणार असाल तो ओला करून अशा प्रकारे पिळून घ्यायचा आहे। त्यामध्ये अजिबात पाणी राहू द्यायचं नाही आणि कोरडा कापडसुद्धा घ्यायचं नाही, तो ओला करूनच घ्यायचा। ओल्या कापडाला खिशी चिटकत नाही। कापडसुद्धा घेऊ शकतात किंवा प्लास्टिक पिशवी घ्यायची असेल तर प्लास्टिकची पिशवीसुद्धा एखादी घेऊ शकतात।
ओल्या कापडामध्ये खिशी ही टाकून घेऊ. आता खिशी पूर्ण ही काढून झालेली आहे कुकरमधून आणि तुम्ही पाहू शकता अजिबात कुकरला खिशी ही चिटकत नसते. यातली सुद्धा आपण खिशी काढून घेऊ शकतात जी आहे ती, पण अजिबात जळालेली नाही. आता ही जी खिशी आहे ही आपल्याला चोडून घ्यायची आहे. खिशी अगदी परफेक्ट झाली का ती जास्त चोडावी सुद्धा लागत नाही, जास्त रगडावी सुद्धा लागत नाही. तुम्ही पाहू शकतात अतिशय पेढ्यासारखी ही खिशी तयार झालेली आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटत आहे? व्हिडिओ जर का आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्याल आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल. हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे हाताला खिशीही चिटकत नसते. आता कापडाची सुद्धा चिटकलेली थोडीफार खिशी आपल्याला काढून टाकायची आहे. अशा प्रकारे छान असा हा गोळा तयार झालेला आहे खिशीचा. तर आता पापड तयार करून घेऊया. तर हे पापड उन्हामध्ये सुद्धा करू शकतात किंवा सावलीमध्ये सुद्धा. अशा प्रकारे पापडाच्या ह्या लाट्या करून घ्यायच्या आहे. ज्या साईजमध्ये तुम्हाला पापड करायचा असेल त्या साईजमध्ये थोड्या लहान किंवा मोठ्या लाट्या ह्या करून घेऊ शकतात. तर मीडियम अशा लाट्या करत आहे. आता काही लाट्या ह्या तयार करून घेतलेल्या आहे. आता पापड बनवून घेऊया. तर हे पापडाचं मशीन घेतलेलं आहे मी. तर खाली प्लास्टिक पेपर ठेवून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपण जेव्हा पापड करतो प्लास्टिक पेपरला अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे पापड छान असा पटकन निघतो. लाटी ठेवून वरतून सुद्धा प्लास्टिक पेपर ठेवलेला आहे आणि दाबून घ्यायचं. अशा प्रकारे प्रेस केल्यानंतर तुम्ही पाहू शकता पापड किती छान असा हा झालेला आहे. एकदम पातळसर आणि एकसारखा पापड हा तयार झालेला आहे. अशा प्रकारे आणि प्लास्टिक पेपरवरतीच हे पापड आपल्याला सुकून घ्यायचे आहे. अतिशय पटापट होत असतात हे पापड. पुन्हा मी तुम्हाला करून दाखवते. अशा प्रकारे प्रेस केल्यानंतर दुसरासुद्धा पापड किती छान असा हा तयार झालेला आहे. आणि व्यवस्थित झाला नसेल तर पुन्हा दाबून घ्यायचं म्हणजे पापड छान असा मोठा होतो. आपल्याला पाहिजे तसा पापड झाल्यानंतर अशा प्रकारे पापड हे आपल्याला बनवत घ्यायचे आहे. जर का आपल्याकडे पापड बनवण्याचं मशीन नसेल तर पापड कसा कराल? तर अशा प्रकारे सुद्धा करू शकतात. प्लास्टिक पेपरवरती खाली लाटी ठेवून घ्यायची, त्यावरती प्लास्टिक पेपर ठेवायचा आणि एखादी जड ताट किंवा पोलपाट घ्यायचं आणि त्याने अशा प्रकारे दाबून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता इतपत हा पापड तयार होत असतो. तर असा सुद्धा हा पापड राहू दिला तर काही हरकत नाही, जास्त जाड नाही. आणि एकदम जर का पातळ हवा असेल थोडासा अशा प्रकारे लाटण्याने तिथेच लाटून घ्यावे म्हणजे मशीनच्या पापडासारखाच असा सुद्धा पापड एकदम छान होत असतो. अशा प्रकारे पापड हा मी लाटून घेतलेला आहे. पापडावरची प्लास्टिक सीट, प्लास्टिक पेपर हा काढून घेतलेला आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला संपूर्ण पापड हे बनवून घ्यायचे आहे. पापड छान वाढून घ्यायचे आहे. वाढल्यानंतर मी तुम्हाला दाखवत आहे पापडाला किती छान असा हा रंग आलेला आहे. मस्त असे पापड हे तयार होत असतात मैत्रिणींनो. पापड छान असे कडकडीत हे वाळून घ्यायचे आहे, कारण वर्ष 2 वर्षासाठी टिकवण्यासाठी छान असे वाळून घेणे हे खूप गरजेचे आहे. आता पापड मी तुम्हाला तळून दाखवते. तेल ठेवलेले आहेत पापड तळण्यासाठी आणि तेलामध्ये पापड टाकताच किती लवकर हा पापड फुलत असतो आणि फुलून कढईवर झालेला आहे. छान असा फुललेला आहे. पूर्ण तेल हे निथळून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे इतरही पापड तळून घेऊ. तर मैत्रिणींनो, तुम्हाला पापड बनवण्याचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ तुम्हाला थोडासा सुद्धा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्याल. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल. सबस्क्राईब आधीच केले असेल तर तुमचे मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनही प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करील त्यांचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. तर अशाच प्रकारे इतर काही पापड मी तुम्हाला तळून दाखवते. संपूर्ण पापड हे छान असे फुलत असतात आणि बनवायला अतिशय सोपे आहे. त्यासोबतच पौष्टिकसुद्धा आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारे हे पापड आहे आणि इतपत हा मऊ येत असतो की होटाने सुद्धा हा पापड चावला जातो. तुम्हाला तोडून सुद्धा पापड दाखवते किती हा कुरकुरीत आहे. आवाज ऐकून तुम्ही पाहू शकतात.
तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधीच सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच असलेले घंटीचे बटन सुद्धा क्लिक करा. असं क्लिक केल्यामुळे काय होईल ना, मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना, त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल. म्हणून त्यासाठी सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच असलेले घंटीचे बटन सुद्धा दाबा आणि ते ऑलवरती करा. म्हणजे सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन माझ्या रेसिपीचं मिळेल. मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार.